दोन फलंदाज दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये डावाला सुरुवात करतील. स्ट्राइक इनला आहे कृष्णा गवळी, नॉन स्ट्राइक इनला कुणाल खून. पहिल्या षटकासाठी रणजित राठोड टीम संबा लायन्स खराडी कडून. संबा लायन्स खराडी आपल्यासाठी सूचना, आपण फार वेळ खर्च करू नका. पंच मॅच चालू करा, मॅच चालू करा लगेच. पंच मॅच चालू करा. काय झालंय? मॅच चालू करा पंच. खराडीचं सांगायला शिवा, काय चाललंय? शिवा शिवा फिल्डिंग लाव. कैलास पाटील यांचं हार्दिक स्वागत. तर मॅचला सुरुवात होईल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. Battery.ai प्रेझेंट कराडी चषक दुसरी रात्र, आणि या रात्रीमध्ये कोणता संघ बाजी मारेल? मैदानाच्या आतमध्ये टेनिस क्रिकेट विश्वाला पडलेलं गोड स्वप्न म्हणजेच कृष्णा लक्ष्मण सातपुते दाखल झालाय टीम संबा लायन्स खराडी संघामध्ये. आता त्याची वर्णी लागली, तो दाखल झालाय. तरी आज या सामन्यामध्ये चांगलं बॅटल रंगील. ऑल सेट हम चुकीचा खेळ आहे तुमचा, असं परत खेळू नका, नाही तर ओव्हर कट करील. कुणी खेळाडू असू, कुठला भारी असू, गेम आहे. पहिलाच बॉल, बॅटची कट घेतली आहे, विकेट किपरच्या हातातून बॉल निसटला आणि पहिल्या बॉलवर एक रन पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे, मात्र यावेळेला नकार कळवलाय. गोपी, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोय. अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. सुप्रसिद्ध उद्योजक कैलास पठारे साहेबांचं शुभागमन झालंय. त्याचबरोबर व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय रवींद्र सातकर सरांचं देखील आगमन झालेलं आहे. आत्ताच आपण प्रसिद्ध उद्योजक आदरणीय मयूर झेंडे साहेबांना देखील व्यासपीठावरती पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं प्रसिद्ध उद्योजक आदरणीय सन्माननीय बापूशेठ भंडारी यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. पहिल्या बॉलवर सिंगल घेत असताना खातं उघडले. आता स्ट्राइक एंडला आलाय कुणाल, समोर आहे रणजित. पहिलाच बॉल कुणाल साठी, थोडासा डब्बा मागे ठेवला आणि यावेळेला गोपी, मी तुमच्याकडे येतोय. या ठिकाणी एक विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. मी विनंती करेन कैलास पठारे साहेबांना आपल्या शुभहस्ते सन्मान असेल. महाराष्ट्र राज्य राज्याध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ आदरणीय सन्माननीय सचिन डिंबळे साहेबांचा विशेष सन्मान मंचावरती केला जातोय. एक या स्पर्धेची आठवण म्हणून ट्रॉफी आणि संस्कृतीचं प्रतीक असलेलं पुष्प देऊन, अर्थात पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. महाराष्ट्र राज्य राज्याध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ आदरणीय सचिनजी डिंबळे साहेबांचा सन्मान. खराडी चषकाच्या भव्यदिव्य मंचावरती हा सन्मान संपन्न होतोय. कैलास पठारे साहेबांच्या शुभहस्ते, त्याचबरोबर सर्व उपस्थित मान्यवर या ठिकाणी आहेत. आदरणीय सचिनजी डिंबळे साहेब, आपले मनापासून धन्यवाद. या कार्यक्रमाची शोभा वाढली, या कार्यक्रमाकरता निश्चितच रंगत आलेली आहे आणि आपली उपस्थिती प्रार्थनीय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 3. व्यंकटेश वॉरियर्स पहिल्या डावामध्ये फलंदाजी करतायत. रणजित राठोडने मोठा फटका खेळण्याची संधी दिलेली नाहीये, 3 चेंडूने टाकली. कृष्णा गवळी आता आहे स्ट्राइक एंडला. राऊंड विकेटने पुढचा चेंडू, लो फुलटॉस होता, ड्राइव्ह केलाय, चांगला गॅप शोधलाय, कव्हर्स मधून बॉल चाललाय, जमिनीला गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. कृष्णाच्या बॅट मधून चौकार, 4 धावा.
चांगला गॅप शोधला, फिल इन द ब्लँक. सीमा रेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. वाघोली ग्राम नगरीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा माजी सभापती मान्य सौ वसुंधरा काकी शिवदास उबाळे यांचा खणखणीत चौकार. पहिला चौकार या डावातला. त्यानंतरचा बॉल फुल लेंथ होता, खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. मिड ऑफ तिथे पोहोचेल तोपर्यंत क्विक सिंगल. एक धाव खात्यामध्ये ऍड होते. सेन्सिबल क्रिकेट. मागच्या बॉलवर चांगला गॅप कव्हर्स मध्ये शोधला, गॅप मध्ये चेंडू टॅप केला, तिथे चौकार कृष्णा गवळीला मिळाला. त्यानंतर एकेरी धाव घेत असताना त्यांनी स्ट्राईक रोटेट केली. सेन्सिबल क्रिकेट. 8 धावा आहे धाव फलकावर. विकेट आलेली नाहीये. पहिल्या षटकामध्ये सुरुवात दमदार आणि एक संधी निर्माण झाली होती. यष्टिरक्षकाच्या हातातून तो बॉल निसटला आणि त्यानंतर दोन्ही फलंदाज थोडासा वेळ घेत असताना डावाला आकार देत आहेत. 8 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू कुणालने ऑन साइडला स्लॉक केलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे, बॉल चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत मॅसिव्ह हिट आलाय. षटकार. 6 धावा. फटका असा ध्वदार. हा गेला गगनचुंबी षटकार. पुणे महानगरपालिकेचे शासन नियुक्त नगरसेवक मान्य शांताराम बापू कटके यांचा बुलंदी षटकार. थँक्यू डीजे मास्टर. व्यासपीठावरती विविध क्षेत्रामधील दिग्गज मान्यवर आता उपस्थित आहेत, परंतु हे क्षेत्र आता आपण बघतोय ते कला आणि क्रीडेचे आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स श्री आदरणीय शुभम पवार यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आज वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी या व्यासपीठावरती खराडी चषकाचा आनंद घेण्याकरता उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू बॉक्स. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा आल्या धाव फलकावर. व्यंकटेश वॉरियर्स. सुरुवात चांगली राहिली. पहिल्या षटकाचा शेवट षटकाराने केला कुणाल खोडणे. मागच्या मॅच मध्ये देखील तो चांगला खेळा. या मॅच मध्ये देखील सलामीला येत असताना पॉवर प्ले भेद नाही ही जबाबदारी आहे आणि प्रामुख्याने पॉवर प्लेची 2 षटकं जी भरपूर महत्वाची राहतील. तिथे धावा आलेल्या आहेत 14 म्हणजे सुरुवात चांगली आहे. विकेट गमावलेली नाहीये ही जमेची बाब. सूचना आहे सातत्याने तुम्हाला फार वेळ घेतला जातोय. टीम संभा लायन्स खराडी एक निर्धारित वेळ तुमच्यासाठी सेट केलेला आहे आणि त्यामुळे वेळेचं बंधन पाळा. शिवा ढाळे दुसऱ्या षटकासाठी दाखल झालाय. त्याच्या समोर स्ट्राईक एंडला आहे कृष्णा गवळी. 3 बॉल मध्ये 6 वर खेळतोय. 200चा स्ट्राईक रेट कृष्णासाठी. बॅकफुट पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा बाहेर ठेवलाय. ओडी विकेट. पहिला चेंडू फुललीचा बॉल ड्राईव्ह केलाय मिड ऑफ 30 यार्ड वर्तुळावर आहे. थोडासा फंबल होईल तोपर्यंत एक धाव कृष्णाच्या खात्यामध्ये ऍड झाली. एक क्विक सिंगल. रात्री धावेची चोरी त्याने केली असं म्हणायला हरकत नाहीये. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 15. 15 ऑन बोर्ड. व्यंकटेश वॉरियर्स विरुद्ध संभा लायन्स खराडी या 2 मातबर संघांमध्ये रंगलेली ही लढत. पहिल्या डावाचा खेळ. थँक्यू गोपी. याच दरम्यान सचिन डुंबळे साहेब, गंगाधर जावळे साहेब आणि नितीन दी जगताप साहेब आपले मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आत्ताच नुकतंच आगमन ज्यांचं झालेलं आहे सुप्रसिद्ध उद्योजक प्रदीप जी पठारे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. स्मॅश केलाय बॉल. पॉइंटच्या डोक्यावरून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर आला. इथे चौकार. कुणालच्या बॅटमधून 4 धावा. धावफलक पोहोचला आता 19 वर. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. शिवा ढाळे गोलंदाजीसाठी दाखल झाला. पहिल्या बॉलवर एकेरी धाव. दुसऱ्या बॉलवर जसा कुणाल स्ट्राईक एंडला आला तिथे त्याने चौकार वसूल केला, पण त्यानंतरचा बॉल गती कमी केली. लवकर कमिट झालाय. कनेक्शन होणार नाहीये. ब्लाइंड स्ट्रोक. चेंडू हाय लवकर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला. डॉट बॉलने चांगलं कमबॅक. गती कमी केल्यानंतर बीट झाला. पुढचा चेंडू राऊंड विकेट. यावेळेला पायावर टाकण्याचा प्रयत्न, परंतु वाईट बॉलची घोषणा. लेग स्टंपला फुंकर मारून यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू थांबलाय. चेंडू आहे ती वाईट बॉल एक्स्ट्रा रन खात्यामध्ये ऍड झाली. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 20. फुलेलींचा बॉल ड्राईव्ह केलाय. मिड ऑन नाहीये. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक धावी. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. आखो में इशारा केला आणि सांगितलं एकमेकाला भाग मिल्का भाग. अभी नाही तो कभी नाही. एकेरीचं रूपांतर दुहेरी मध्ये केले. 2 धावा खात्यामध्ये ऍड होत आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर पोहोचली आता 22 धावा.
पहिल्या डबाचा खेळ, धाबा चांगल्या उभा राहायच्या आधी एक चांगलं लक्ष सेट करायचं आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये धाबांसाठीची धावा अशीच चालू राहणार आहे, कारण आजची रात्र गाजवायची आहे. पुढचा चेंडू राऊंड विकेट, अकुटप्प्याचा बॉल पूल केला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात, टिपलाय झेल कुणाल खोंडचा, संपलाय खेळ. प्रथमेश जाधवने झेल टिपलाय, पहिला धक्का बसतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. पहिला गडी बाद होत असताना धावा झालेल्या आहेत 22, एक गडी बाद. गोपी याच दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील कळमुंडी येथून एक क्रिकेटपटू आणि व्यावसायिक समीर थरबळ यांचं देखील आगमन झालेलं आहे. ते सध्या या ठिकाणी या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. कराडी चषकामध्ये या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय पप्पूशेठ गरुड यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सर्व परिवाराच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वर्ल्ड कप बॉक्स. अनेक मान्यवर सदिच्छा भेट देण्यासाठी येत आहेत, त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो आहोत. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 22, एक गडी बाद झालाय. पहिला धक्का लवकर बसला असं म्हणायला हरकत नाहीये, कारण पॉवर प्ले अजूनही संपलेला नाहीये. कुणाल खोंडने तो प्रयत्न केला पूल करण्याचा, पण तो लांबी गाठलेली नव्हती आणि तिथे एक चांगला झेल टिपत असताना पहिला धक्का आणि शिवा ढालेच्या खात्यामध्ये ही विकेट आली. नवीन फलंदाज मैदानामध्ये राजू पाटे मैदानामध्ये दाखल झालाय. या खेळाडूच्या नावावर देखील अनेक विक्रम आहेत. एक चांगला अष्टपैलू ऑलराऊंडर म्हणून याची खात्री आहे आणि आता कुणाल बाद झाल्यानंतर राजू पाटीलला प्रमोशन मिळालंय, परंतु त्याचा लाभ उठवावा लागेल. पुढचा चेंडू आहे शिवाचा. राजूसाठी हा पहिला बॉल, आउटसाइड ऑफ स्टंप, वाईड यॉर्कर टाकलाय परंतु बाहेर जातोय. वाईट बॉलची घोषणा झाली, एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये जमा झाली. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 23, एक गडी बाद. व्यंकटेश वॉरियर्स पहिल्या डावामध्ये फलंदाजी करतायत. कराडी चषक 2025 हा 16. यावेळेला बॅट फिरवली आहे, कमी गतीने टाकलेला बॉल कट्टर होता, लेग कटर टाकलाय, पुढ्यातून वळवला. ब्लाइंड स्ट्रोक इथे राजूकडून पाहायला मिळाला. चेंडू चाललाय निर्धाव, षटकाची समाप्ती, 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे व्यंकटेश वॉरियर्स 23 धावा, एक गडी बाद. 23 फॉर 1, 23 रन, एक विकेट के नुकसान पर. मंचावर आपण पाहतोय वाघोली नगरीचे माजी उपसरपंच, वाघोली नगरीतील युवा नेतृत्व, सीझन 24 बँकवेट हॉलचे सर्वे सर्वा आदरणीय समीराबा बाडळे यांना देखील आपण पाहतोय मंचावर आसनस्थ आहेत. त्यांच्या बाजूला या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे निर्माते, या स्पर्धेचे शिल्पकार, पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ उर्फ पप्पूशेठ गरुड, हे 2 मित्र सध्या एकमेकाच्या बाजूला बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. दोन्ही चांगले आयोजक आहेत. आपण खराडी चषकाचं भव्य दिव्य आयोजन पाहतोय, तर आदरणीय समीराबा बाडले यांच्या माध्यमातून सध्या वाघोलीमध्ये वाघोलीतील माता भगिनींसाठी वाघोली महिला क्रिकेट लीग हे देखील पाहायला मिळते. म्हणजे 2 आयोजक चांगले मित्र आहेत. दुसऱ्या बाजूला हा सामना रंगलाय. 23 धावा धाव फलकावर, एक गडी गमावल्या. येणारी 4 षटकं महत्वाची असतील. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा रणजित. पहिल्या षटकामध्ये तो थोडासा महागडा ठरला, 14 धावा त्याने खर्च केल्या, पण आता पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवलाय. समोर आहे कृष्णा गवळी. कृष्णासाठी स्लोवर कटरचा वापर केलाय, भूटांची जादू. पुढ्यातून बॉल वळवला, वेगवान चेंडूच्या तयारीत होता कृष्णा गवळी, परंतु बॉलच्या पिचिंगचा अंदाज आलेला नाही. फिंगर रोल केले रणजित राठोडने आणि बीट केलाय. पहिला चेंडू निर्धाव. त्यानंतरचा बॉल कट केलाय, पॉइंटच्या डोक्यावरून बॅकवर्ड पॉइंटला जाईल. फिल्डर आहे, एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल होतोय, परंतु या वेळेला पहा अखेर तो कॉल स्वीकारलाय. डेंजर एंडला धावतोय फलंदाज राजू पाटे आणि ही धाव देखील आता पूर्ण झाली. मैदानाच्या आतमध्ये थ्रो थोडासा लेट झाला, त्यानंतर पुन्हा थ्रो बॉलर एंडला केला गेला. येस नो वेट हे शब्द क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाचे राहतात. तो कॉल अखेर पूर्ण झाला. धावा मिळाल्या 2. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 25. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडू फिरवलाय, स्ट्रॉंग अपील. पंचांना प्रश्न विचारला इथे, पण पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. तटस्थ भूमिकेमध्ये पंच पाहायला मिळाले. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. कृष्णा गवळी 7 बॉल मध्ये खेळतोय 9 या धावसंख्येवर. इथे कनेक्शन जुळलेलं नाहीये, थोडासा संघर्ष त्याच्या वाटेला आलाय आणि त्याचं कारण आहे रणजित राठोडची गोलंदाजी. बोटांची जादू पाहायला मिळते, उंची चांगली आहे, हॅम ऍक्शन आहे
आणि त्यामुळे फॉलो थ्रू त्याचा चांगला आहे. बोटांची जादू दाखवत असताना चांगला चेंडू फिरवतो, पण तो कृष्णा गवळी शांत राहणारा खेळाडू नाहीये. त्यानंतर त्याने पलटवार केलाय, पण तो फटका हवेत. क्षेत्ररक्षक दूरवरून धावतोय, अंदाज चांगलाय, झेल टिपतोय आणि इथे उत्तर दिलाय रणजित राठोड नाही तर रावडी राठोड बनलाय, कारण त्याला मिळाले विकेट. कृष्णा गवळी बॅक टू दी पवेलियन गॉन. महत्वाची विकेट आले आदरणीय संदीप दरेकर, त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय सागरजी पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं खराडी चषकामध्ये आपलं या भव्य दिव्य मंचावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. मोठी विकेट, मोठी शिकार. कृष्णा गवळीला माघारी परतावं लागलं. अचूकता दाखवली आहे ते रणजितने, आणि त्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये वादळ चाललाय असं म्हणायला हरकत नाहीये. पप्पू तोडकर मागच्या मॅच मध्ये दमदार फलंदाजी त्याने केली. आता या मॅच मध्ये देखील 2 विकेट लवकर गेल्या. दोन्ही सलामीवीर सध्या डगआउट मध्ये परतलेत आणि त्यामुळे जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागेल. डगआउट मध्ये मास्टर माइंड बबलू पाटील तिथे बसलाय. त्याला माहिती आहे कोणता पत्ता कधी काढायचा, कोणत्या फलंदाजाला कधी आतमध्ये पाठवायचं. टीम मॅनेजर देखील तेवढेच अनुभवी आहेत, त्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे. त्याने देखील ज्या काही गोष्टी सांगायच्या त्या टीमला सांगितल्या आहेत आणि त्यामुळे एक चांगलं बॅटल रंगणार आहे. 25 धावा 2 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला पप्पू तोडकर, तर समोर आहे रणजित सिंग राठोड. 10 चेंडू टाकली, 16 धावा खर्च केली आहेत. मागच्या षटकामध्ये 14 खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये उलटफेर त्याने केला. आतापर्यंत 4 चेंडू टाकले, 1 विकेट. पुढचा चेंडू, पहिलाच बॉल लवकर कमिट झालाय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इम्प्रुव्हायझेशन करायचं होतं स्क्वेअर लेग लॉंग लेगला, परंतु बॉलने दिशा बदलली. चेंडू आतमध्ये वेगाने आला आणि त्यामुळे हा डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे तिसऱ्या षटकामध्ये. पुन्हा तेच वळवलाय बॉल, बोटांची जादू थांबवलंय पप्पू तोडकरला. 2 बॉलवर ताता थैया नाचवल्या असं म्हणायला हरकत नाहीये. षटकाची होते समाप्ती. 3 षटक संपली आहेत. 25 धावा 2 गडी बाद. व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं शुभागमन झालेलं आहे आदरणीय तोहीच जबाबदार, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर गणेश शिंदे सरकार, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रदीप पठारे साहेब, प्रसिद्ध उद्योजक, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. संदीप दरेकर आणि सागर पाटील यांचं देखील शुभागमन झाले. याच व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय मयूर झेंडे साहेब, त्याचबरोबर बापूशेठ भंडारी यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. कैलास पठारे साहेब, रवींद्र सातकर सर, या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम, वेलकम. त्याचबरोबर महाराष्ट्रश्री शुभम पवार, आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स. 3 षटकांचा केस संपलाय. 25 धावा ही धाव फलकावर. 18 मध्ये फक्त 25 आल्यात, मध्ये अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत. पहिली 3 षटक केस संमिश्र राहिला. 2 विकेट आल्या. 25 धावा गोलंदाजांनी खर्च केल्या. रणजित राठोड प्रभावी राहिला, पण तो आता 4थ्या षटकासाठी प्रथमेश जाधव याआधी एक चांगला झेल त्याने टिपला, आता गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आहे. 4थ्या षटकाला सुरुवात करेल, पण तो त्याच्या समोर आहे राजू पाटील. राजूसाठी पहिला बॉल. राऊंड विकेटने टाकलाय फुल लेंथ उतार. इथे राजू देखील थोडासा बीट झाला, पण तो त्यानंतर हलकी स्पर्श केलं. एक धाव घेतली. एकेरी बरोबर धाव फलक पुढे चालाय. स्पर्श शरीराला झाला आणि त्यामुळे लेग बायचा सिग्नल पंच कळवतायत. एक्स्ट्राच्या रूपाने ही धाव खात्यामध्ये ऍड झाली, त्यामुळे धावसंख्या स्कोर कार्डवर झालेली आहे 26 धावा. पहिला चेंडू वेग नव्हता, गती कमी केली. व्हेरिएशन चांगलंय, मिश्रण केलंय. गतीमध्ये मिश्रण करणं, आणि मी मगाशी उल्लेख केला होता की तुमच्याकडे गतीसोबत नियंत्रण लागतं, ते गोलंदाजांकडे पाहायला मिळालं. आणि त्यातही प्रथमेशने पहिला चेंडू मिश्रण दाखवलं, ज्यावर आलेली आहे एक्स्ट्राची लेग बायची धाव. 26 धावा धाव फलकावर. स्ट्राईक एंडला पप्पू तोडकर. याआधी 2 बॉलवर त्याचं खातं उघडलेलं नाहीये, त्यामुळे तो दबाव जरूर असेल, पण हा खेळाडू, हा फलंदाज दबावाला जुमानत नाही. तो त्याचा नैसर्गिक खेळ, आक्रमकता त्याच्यामध्ये ठासून भरलेली आहे. प्रथमेश ओडी विकेटने पप्पूसाठी. अजून एक फुल डिलिव्हरी. हलक्या हाताने बॉलला सन्मान दिलाय. मिड ऑफला बॉल चाललाय. गोलंदाज स्वतः तिथे दाखल होते. मिळते सिंगल. ज्या खेळाडूने मागच्या मॅच मध्ये तोडफोड फलंदाजी केली, त्या फलंदाजाच्या विरोधात या मॅच मध्ये प्रथमेशची गोलंदाजी प्रभावी पाहायला मिळते.
सिंगल घेत असताना स्वतःचं खातं उघडलं, पण जरी थोडासा वेळ घेतला पप्पूने तरी तो आक्रमण करण्यासाठीच ओळखला जातो. सिंगल बरोबर 27 धाबा. आता स्ट्राईक एंडला आहे राजू पाटे. लेफ्ट हँडरसाठी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ. 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. डीप पॉइंट देखील 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर म्हणजे बाउंड्री लाईनवर आहेत. पुढचा चेंडू गती कमी, फसवले अक्षरशः. हा देखील फसवा चेंडू. राजू ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता, पण आता असं म्हणावं लागेल खेळायचा होता वाशीला, बॉल गेलाय काशीला आणि त्यामुळे हा डॉट बॉल आहे. नजर नाहीये, नजर नाहीये. नजर असणं गरजेचं आहे. कमी गतीने टाकलेला चेंडू डॉट बॉल आलाय. 27 ला 2. परंतु उलटफेर होईल का? राजू देखील मातब्बर खेळाडू आहेत. अनेक फलंदाज ज्या लेफ्ट हँडर फलंदाजांच्या यादीमध्ये झळकतात त्यामध्ये राजू झळकतो, परंतु आता त्याच्या विरोधात गती वाढवली आहे. कॅच घ्यायचे, वर्ड कॅच. अनबिलिव्हेबल, अद्भुत कॅच. यष्टी रक्षकाने झेल टिपलाय. गॉड बिहाइंडच्या रूपाने विकेट. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी. अद्भुत झेल टिपलाय. अप्रतिम, अविश्वसनीय. जसा बॅटला स्पर्श झाला, वेग होता त्याच वेगाने यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला आणि चित्याची चपळाई त्याने दाखवली. अक्षरशः हाताला फेविक्विक लावून आलाय की काय, एवढा क्विक झेल यष्टीरक्षकाने टिपलाय. फलंदाज बाद झालाय. 27 ला 3. व्यंकटेश वॉरियर्स. राजू पाटे देखील आज फार प्रभाव दाखवू शकलेला नाहीये, तो लवकर बाद झालाय. पण आता मैदानाच्या आतमध्ये लांबच लांब फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा खेळाडू सबसे कातिल बबलू पाटील दाखल झालाय. आता त्याच्यावर जबाबदारी असेल. 27 ला 3. 2 चेंडू शिल्लक आहेत, पण प्रथमेश जाधवचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये त्याने धावा रोखल्या, विकेट घेतली. या षटकातली 2 चेंडू अजूनही शिल्लक. मैदानाच्या आतमध्ये आता दोन्ही फलंदाज उजव्या हाताचे आहेत. बबलू साठी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. एकमेकांच्या बरोबरने अजूनही आपण पाहिलं तर बबलूला थोडं शांत डोक्याने खेळावं लागेल, कारण 14 चेंडू शिल्लक आहेत. 3 विकेट गेल्यात, कारण शेवटच्या षटकांमध्ये बबलू चांगले फटके खेळू शकतो. तर इथे थोडीशी शांतता गरजेची असेल. दुसऱ्या बाजूला पप्पू तोडकर मैदानामध्ये उभा आहे. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस. वळण घेतोय बॉल, जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. प्रथमेशने फलंदाजांना नाचवलंय, थांबवलंय. इतकी प्रभावी गोलंदाजी प्रथमेशची या षटकामध्ये पाहायला मिळाली. 5 चेंडू टाकलेत, 1 धाव खर्च केली आणि 1 विकेट खात्यामध्ये. 27 धावा, 3 गडी बाद. शेवटचा चेंडू शिल्लक आहे प्रथमेशचा. ओरती विकेटने स्ट्राईक एंडला आहे बबलू. यावेळेला दिशाहीन बहुधा चेंडू निघालाय, परंतु यष्टीरक्षकाने तो चेंडू थांबवलाय. व्हाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्रा मिळते. फुल टॉस होता, लेग स्टंपच्या बाहेर गेला. यष्टीरक्षकाने तत्परता दाखवली, चेंडू थांबवला, मात्र एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये ऍड होते. 28 धावा, 3 गडी बाद. थोडस नियंत्रण इथे गमावलं. प्रथमेश जाधवने पहिले 5 चेंडू अचूक टप्प्यावर टाकले होते. हा चेंडू थोडासा व्हेरिएशन करण्याच्या प्रयत्नामध्ये, करण्याच्या नादामध्ये त्याने लेग स्टंपच्या बाहेर टाकला. मात्र तिथे जर कनेक्शन झालं असतं तर मैदानाच्या बाहेर गेला असता हा बॉल. एवढ्या जोरात बॅट फिरवली होती बबलू पाटीलने, परंतु क्रिकेटमध्ये जर तरचं समीकरण चालत नाही. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. 28 ला 3. स्ट्राईक एंडला आहे बबलू पाटील. प्रथमेश ओव्हर दी विकेटने टप्पा थोडासा मागे ठेवलाय. यावेळेला देखील भरपूर वळण घेतोय. अजून एक वाईट बॉल. गोलंदाजीवरचं नियंत्रण यावेळेला गमावलंय प्रथमेशने. म्हणजेच काय, मेहनतीने कमावलं पण इन्कम टॅक्स मध्ये गमावलं. सुरुवात चांगली केली या षटकाची. आता थोडंसं व्हेरिएशन करण्याच्या प्रयत्नामध्ये धावा खर्च केल्यात. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 29. 3 गडी बाद. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे चौथ्या षटकामधला. स्ट्राईक एंडला आहे बबलू. बॅटची आतली कड घेतली आहे. शेवटच्या बॉलवर रन मिळणार नाहीये. या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या. प्रथमेश जाधवची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. गोलंदाजी त्यांनी चांगली केली. 4 षटकांचा खेळ संपला. 29 धावा, 3 गडी बाद. कोपी एनबीच्या स्पर्धेमध्ये दर्जेदार कामगिरी करणारा प्रथमेश चमकदार कामगिरी करतोय आणि निश्चितच यंग स्टार आहे. खूप चांगली गोलंदाजी त्याने केले. व्यासपीठावरती गणेश बडे
आदरणीय स्वप्नील कोठावळे साहेब, त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय रोहन पठारे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हृदयाच्या अंतकणापासून आपलं सहर्ष स्वागत आहे. मॅच रंगलाय. पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षाकडे. धन्यवाद प्रशांत आदबडे सर. सध्या मुख्य मंचावरची सूत्र प्रशांत आदबडे सर सांभाळत आहेत. अनेक मान्यवरांचं स्वागत या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये मध्ये अनेक मान्यवर सदिच्छा भेट देण्यासाठी येत आहेत आणि त्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. अतिथी देव भव ही संस्कृती या स्पर्धेने नेहमीच जपली आहे. पुन्हा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 4 षटकं संपले. 24 बॉलमध्ये फक्त 29 धाव फलकावर आहेत. 2 मातब्बर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. आता त्यांच्या विरोधात गोलंदाजीसाठी दाखल झालाय सौरभ शिंदे. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. इथून सामना अजूनही चांगल्या धावसंख्येच्या दिशेने पहिला डाव जाऊ शकतो, परंतु त्यासाठी शांत डोक्याने खेळणं गरजेचं असेल. प्रत्येक चेंडूवरची धाव महत्वाची असेल. काही फटके तुम्हाला बनवावी लागतील. स्ट्राईक एंडला ही पप्पू तोडकर, समोर आहे बॉलर सौरभ शिंदे. पहिला चेंडू डावखुरी हाताचा गोलंदाज भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू शरीराचा वेध घेतो. अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न. लेग बायचा सिग्नल एक्स्ट्राच्या रूपाने या षटकाची होते सुरुवात. पप्पू तोडकरने जोरात बॅट फिरवली, परंतु कनेक्शन नव्हतं. शरीरावर चेंडू आढळला. आता त्यानंतर त्यांनी लगेच धाव घेतली. बबलू पाटीलने सांगितलं की धाव घ्यावी लागेल, कारण मला स्ट्राईक एंडला येणं गरजेचं आहे. एका धावेबरोबर धावसंख्या आहे 30. सौरभ शिंदे डावखुरी हाताचा गोलंदाज. लेफ्ट मोर दी विकेट. पुढचा चेंडू बबलू साठी. एक्स्ट्रा कव्हरला काही काळ हवेत राहिला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर पोहोचेल, थ्रो करेल. तोपर्यंत 2 धावा बबलू पाटीलच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. संघाची धावसंख्या 32 धावा, 3 गडी बाद. बबलू पाटील पोहोचलाय 3 बॉल मध्ये 2 वर. ही आकडेवारी बबलू पाटील साठी आपण फार वेळेला पाहिलेली नाहीये, परंतु तो थोडासा वेळ घेतोय. त्याला माहिती आहे वेळ घेतला तर खेळ बदलू शकेल. पुढचा चेंडू बबलू साठी. टप्पा चांगल्या ठिकाणी ठेवला आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या मागे शॉर्ट स्टॉपला चेंडू जातोय. कृष्णा सातपुते तिथे चेंडूवर आलाय. तोपर्यंत एकेरी धाव. कृष्ण सातपुते दुसऱ्या डावमध्ये फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. गेले अनेक वर्षांचं त्याचं क्रिकेट आपण पाहिलंय. थोडा उशिराने संघामध्ये दाखल झाला. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 33 ला 3. 3 चेंडू शिल्लक. सौरभने आतापर्यंत प्रभावी गोलंदाजी केली आहे, पण त्यानंतर पिकअप शॉट, चांगलं टायमिंग. आणि त्यानंतर आता पप्पू तोडकरने सांगितलंय आपल्या टप्प्यात आला की आपण करेक्ट कार्यक्रम करतो. चेंडू पाठवलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. गोपी, एक तरफ आप पप्पू को देख रहे, दूसरी तरफ आप बबलू को देख रहे. संभाजी पाटिल और जाहिद पठान साहब, इनका बहुत बड़ा योगदान रहा है लेदर बॉल और टेनिस क्रिकेट में इनके लिए बिल्कुल आगे लाने के लिए. तो ये शानदार खिलाड़ी दोनों तरफ आप देख सकते हैं. एक तरफ पप्पू तोड़कर है, संभाजी पाटिल और जाहिद पठान, मैन फ्रॉम सोलापुर, इनका बहुत बड़ा योगदान रहा है. बबलू को एक बेहतर क्रिकेट खेलने का मौका मिला. शानदार बल्लेबाजी वो कर रहे हैं. युवा नेते मान्य सुरेंद्र दादा बापूसाहेब पठारे यांचा उत्तुंग षटकार. या षटकाराबरोबर धावसंख्या 39 वर पोहोचली. 3 गडी बाद. अखेर तो सूर सापडलाय पप्पू तोडकरला, पण तो सातत्य ठेवावं लागेल फटकेबाजीमध्ये. एक षटकार तर आलाय. 50च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न असेल. 50, 55, 60 पर्यंत धावफलक गेला तर चांगली फाईट होईल. दोन्ही संघ तगडे आहेत, ताकदवान आहेत, चांगले मातबर खेळाडूंचा भरणा असणारे आहेत. त्यामुळे हे बॅटल आजच्या रात्रीमध्ये रंगेल. आपण पाहतोय battery.ai प्रेझेंट खराडी चषक 2025 चा हा 16. याची देही याची डोळा रंगलेला हा 16 पाहण्यासाठी दाखल झालेल्या तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. लाखो रुपयांची पारितोषिक. करायचं तर सर्वोत्तम करायचं, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं, हाच अजेंडा आदरणीय पप्पू शेठ गरुड यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून गेली 20 वर्ष दाखवून दिलाय. दिलदार मनाचे व्यक्तिमत्व, क्रिकेट वेड व्यक्तिमत्व. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळावर अध्यक्षपदावर कार्यरत असताना क्रिकेटला भरपूर चांगले योगदान त्यांनी दिलं. सौरभ तयार. स्ट्राईक एंडला आहे पप्पू. या वेळेला फटका हवेत. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेगला जातोय आणि क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचणार. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेची थोडीशी जोखीम आहे. थ्रो थोडासा लेट, पण तू तिसरी धाव इथे पूर्ण केली. रनिंग बिटवीन खूप चांगलं होतं. तसं पाहिलं पप्पू तोडकरने की क्षेत्ररक्षक दूरवर आहे.
बबलू पाटीलने देखील त्याला सांगितलं की ते 3 धावा होऊ शकतात. दोघेही चांगले फिटनेसवर भर देतात आणि त्यामुळे 3 धावा त्यांनी सहज पूर्ण केल्या. दोन्ही महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत आणि त्यामुळे त्यांना माहिती आहे की ते आपला फिटनेस चांगला आहे तर आपण 3 धावा पूर्ण करू शकतो. 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 42. 3 गडी बाद. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरमध्ये आणि आता स्ट्राईक एंडला आलाय बबलू पाटील. बबलू साठी या षटकातला हा शेवटचा बॉल उलट दिशेने खेळलाय आणि पाठवलाय डी बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर. बबलूच्या बॅट मधून तडाका षटकार. फटका असा ध्वदार हा गेला गगनचुंबी षटकार. पुणे महानगरपालिकेचे शासन नियुक्त नगरसेवक मान्य शांताराम बापू कटके यांचा बुलंदी षटकार. थकले जरी पंख तरी उडावं लागेल. येत्या संकटास तुला भिडावं लागेल. जिंकल्यावर गर्दी तुझ्या सोबत असेल पण संघर्षात तुला एकट्यालाच लढावं लागेल. आज लढावं लागेल कारण चांगली धावसंख्या उभा राहायची आहे. 48ला 3 सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने जायचंय. क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या सुरक्षित नसते. परंतु येणारे 6 चेंडू भरपूर महत्वाचे असतील. ते म्हणजे टीम व्यंकटेश वॉरियर्ससाठी आणि हेच 6 चेंडू भरपूर महत्वाचे राहतील संबा लायन्स कराडीसाठी. शेवटच्या 6 चेंडूंची जबाबदारी आता कोणता गोलंदाज खांद्यावर घेणार यासाठी थोडीशी चर्चा रंगली आणि अखेर चर्चेअंती तो निर्णय फायनल झालाय. प्रथमेश जाधव घेईल स्वतःच्या खांद्यावर शेवटच्या षटकाची जबाबदारी. टेनिस क्रिकेट .in या वाहिनीद्वारे या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकता. तब्बल 21 लाख सबस्क्रायबर असणारी वाहिनी त्यांनी टेनिस बॉलचं क्रिकेट टेनिस बॉल मधल्या खेळाडूंना एक मोठ्या प्लॅटफॉर्मवर घेऊन जाण्यामध्ये खूप मोठे योगदान दिलं. ते म्हणजे टेनिस क्रिकेट .in. गोपी पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येतोय. निश्चितच सामना रंगात आलाय आणि अगदी काही क्षणातच भारताच्या क्रिकेटच्या पटलावरती खूप जबरदस्त स्पिन गोलंदाजी करत असताना एक सत्र गाजवलंय. त्याचा उल्लेख मी आवर्जून तुम्हाला सांगेल. अगदी काही क्षणातच रणजीपटू तेश वाळुंज यांचं शुभागमन या मंचावरती होणार आहे. आता दाखल झालेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आदरणीय सन्माननीय दत्तात्रय दिवटे साहेब, आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी गवते साहेब, आदरणीय सन्माननीय दत्ता कंस साहेब या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. वेलकम. ओटी कम बॉक्स. येस थँक्यू. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावमध्ये. 48ला 3 स्ट्राईक एंडला आहे पप्पू तोडकर. 6 बॉलमध्ये 10 वर खेळतोय. थोडासा वेळ त्याने घेतलाय पण तू शेवटच्या षटकासाठी प्रथमेश पहिल्या षटकात 3 धावा खर्च केल्या. 1 गडी त्याने बाद केलाय. ओ दी विकेट. पहिला चेंडू पहिलाच बॉल हवेत खेळाय. बॅटचा फेस वरती गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचेल असं वाटत नाहीये. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पोहोचलाय. तोपर्यंत 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या गेल्या. मोठा फटका घेण्याच्या तयारीमध्ये होता. आता डगआउट मध्ये आवाज येतोय. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतील कारण स्थानिक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत आणि त्यांना पाठिंबा दिला जातोय. धावसंख्या स्कोर कार्डवर सांघिक अर्धशतक व्यंकटेश वॉरियर्स या संघाचं पूर्ण झालेलं आहे. 50 धावा धाव फलकावर. 3 गडी बाद. 5 चेंडू पहिल्या डावातले शिल्लक. प्रथमेश पुढचा चेंडू पुढे होता बॉल. ड्रायव्हिंग क्लेनवर ड्राईव्ह केलाय. कव्हर्सला खरा फिल्डिंग. रणजित राठोडच्या 2 पायांमधून बॉल पुढे निघाला आणि त्यामुळे ते 2 धावा मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि ह्या वेळेला अखेर धावबादची शिकार. दुर्दैवीरित्या बाद होतोय फलंदाज पप्पू तोडकर. धक्का बसतोय. ते टीमला तिसरा धावा स्कोर कार्डवर आहेत. 52 धावा. 3 गडी बाद. फटका असा त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी. मैदानाच्या आतमध्ये एकटघर पनवेल उरण तालुक्यातील एकटघर गाव पनवेल परिसरातील एक सातत्याने चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जाणारा खेळाडू. ISPL ची स्पर्धा माझी मुंबईसाठी ज्याने गाजवली तो खेळाडू अमित नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 4. या 4 बॉलमध्ये 2 मोठे हिट व्यंकटेश वॉरियर्ससाठी गरजेचे असतील जेणेकरून एक चांगले टार्गेट सेट होईल. दुसऱ्या बाजूला प्रथमेश जाधव आणि टीम अर्थातच संबा लायन्स कराडीला डॉट बॉल गरजेचे असतील. कमी धावा देणं गरजेचं असेल. 52ला 4 विकेट. चौथा धक्का इथे बसलाय पण मैदानाच्या आतमध्ये अमित आणि बबलू पाटील
हे दोन फलंदाज बबलूने कान मंत्र दिलाय, पाठ थोपाटली आणि सांगितलंय येस यू कॅन डू इट, तू हे करू शकतो. आणि त्यासाठी तुला मैदानामध्ये पाचारण केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला प्रथमेशला कान मंत्र दिला जातोय, त्याचा देखील आत्मविश्वास वाढवला जातोय. परंतु स्पीडअप करा, वेळेचं बंधन आहे याची सूचना आम्ही सातत्याने दिलेली आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 52ला 4 असताना अमित नाईक मैदानामध्ये दाखल झालाय. शेवटचे चेंडू शिल्लक आहे 4. प्रथमेश क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय. अमित साठी डीप पॉइंट, त्यानंतर पहा क्षेत्ररक्षण बदलल्यानंतरचा हा चेंडू आहे. लो फुल टॉस होता, क्रॉस बॅटने खेळला, ऑन साईडला टर्न केला, डीप स्क्वेअर लेग चेंडूच्या मागे येतो. एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा. रनिंग बिटवीन खूप चांगलं आहे, त्यामुळे सहज पूर्ण झाल्या. धावसंख्या 54 धावा, 4 गडी बाद. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. डगआउट मध्ये थोडीशी शांतता, दुसऱ्या डगआउट मध्ये थोडंसं चांगलं वातावरण हे पाहायला मिळते, कारण संमिश्र खेळ, कभी खुशी कभी गम. दोन्ही टीमना चांगलं खेळायचंय. प्रथमेश ओडी विकेट, आम्हीसाठी पुढचा बॉल समोर खेळलाय. वाईडिश लॉंग ऑफ मधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. माझी एंट्री लेट असते परंतु थेट असते. षटकार. फटका असा द्वादार, हा गेला बुलंदी षटकार. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मान्य नानासाहेब कोंडीबा अबनावे यांचा उत्तुंग षटकार. आली रे आली, आता माझी बारी आली. वाईडिश लॉंग ऑफला पाहिलं होतं की ती टायमिंग चांगलं जुळवलं तर बॉल सावू शकेल. टायमिंग जुळवलं आणि त्यानंतर हा बॉल षटकार. 60 डबा. प्रथमेशवर थोडासा दबाव आहे, 2 बॉल अजूनही टाकायचेत. 60ला 4. पुढचा चेंडू पुन्हा ओरती विकेटने. अमित आहे स्ट्राईक एंडला. अजून एक वेळेला तोच प्रयत्न होता पण या वेळेला लवकर कमिट झाला. बॉल थोडासा उशिराने आला आणि अखेर इथे विकेट बहाल केली त्या आहे. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी. आणि ते विकेट बहाल केली आहे, धाव आलेली नाहीये. आदरणीय राजेंद्र साहेब खांदवे यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आदरणीय राजेंद्रजी खांदवे, आपलं मनपूर्वक स्वागत. सर्व सन्मान्य पाहुणे ज्या या महत्त्वपूर्ण दिवसासाठी उपस्थित राहिले, आदरणीय मिलिंदजी खांदवे यांचं देखील आगमन व्यासपीठाच्या दिशेने होत आहे. आदरणीय मिलिंदजी खांदवे, आपलं देखील मनपूर्वक स्वागत या महत्त्वपूर्ण संध्याकाळच्या सत्रामध्ये. रक्षकनगर सोसायटीचे माजी चेअरमॅन श्री दत्ता कन, तसेच रक्षकनगर सोसायटीचे संचालक श्री राजेंद्रजी यवते यांचं मनपूर्वक स्वागत आहे. सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक दत्तात्रयजी दिवटे, मनपूर्वक स्वागत. शेवटचा बॉल फुल टॉस होता, टर्न केला, स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि ते 2 धावा पूर्ण होत आहेत. तो थोडासा दिशाहीन होता पण त्यानंतर आता तिसऱ्या पंचांना रेफर केलाय, कारण या बिलला बॅटिंग टीम अर्थातच फलंदाजांनी पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं होतं आणि त्यामुळे पंचांनी हा रिव्ह्यू रेफरल घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे पाठवलाय. चेंडूची उंची तपासली जाईल आणि आता या चेंडूवर धावा मिळतील पण त्या किती मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शेवटचा चेंडू होता प्रथमेशचा. चला, वाहनं एका रांगेत मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपण पार्क करायची आहेत. पार्किंगची व्यवस्था मुख्य प्रवेशद्वाराच्या डावीकडे उजवीकडे दोन्हीकडे आहे. तर मुख्य प्रवेशद्वाराच्या बागे फक्त पाहुण्यांना त्यांची वाहनं पार्क करण्यासाठी त्रास होतोय. मी सर्व आमच्या क्रिकेट रसिकांना विनंती करतोय, कोणीच टू व्हीलर प्लीज आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर पार्क करा प्लीज. पाहुण्यांना येण्यासाठी त्रास होतोय. मी नम्रतापूर्वक आपणास निवेदन करतो की आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर वाहनांसाठी जागा राखीव ठेवलेली आहे. आदरणीय पोपट पाटील साहेबांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत. आदरणीय शुभमजी पवार, महाराष्ट्र श्री 2024 पुणे सिटी चॅम्पियन, हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत, मनपूर्वक स्वागत. थोड्याच वेळात हितेश वाळुंज जे महाराष्ट्राचे रणजीपटू आहेत त्यांचं देखील आगमन होईल व्यासपीठावर. आदरणीय राजेंद्रजी खांदवे, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी कॉल आहे. जय महाकाल विरुद्ध रियान शिलेमन, दोन्ही संघ नायक टॉस साठी दाखल व्हा. पंच थोडासा वेग घेत आहेत त्यामुळे निर्णय थोडासा कृषीला आहे. तिसरे पंच ऍक्शन मध्ये कीप रोलिंग असं सांगितलं जात आहे आणि त्यानंतर तो पारदर्शक निर्णय. दूध का दूध और पाणी का पाणी, काय असेल या चेंडूची कहाणी ती तुमच्या समोर येईल.
पण तो शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा असेल, इथे थोडीशी चूक झाली तर मात्र त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागेल. अचूकता असेल तर पहिला डाव संपेल. अनेक प्रश्न आहेत पण त्या प्रश्नांची मिळतील तुम्हाला उत्तर. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. Battery.ai प्रेझेंट कराडी चषक आदरणीय 2025. सचिनजी बोराडे साहेबांचं आगमन व्यासपीठावर झालेलं प्रसिद्ध उद्योगपती आदरणीय सचिनजी बोराडे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. चला बॅक टू कमिटी बॉक्स. येस, थँक्यू थँक्यू मनीष पाटील सर. तिसरे पंच पडताळणी करतायत, शहानिशा करतायत आणि त्यानंतर तो निर्णय येईल. आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. तर तिसऱ्या पंचांचा निर्णय आहे हा नो बॉल आहे आणि त्यामुळे अजून एक संधी आता व्यंकटेश वॉरियर्सला मिळाली आहे. तर टॉस साठी कॉल आहे. जय महाकाल विरुद्ध रियाज 11 दोन्ही कॅप्टन चला टॉस साठी दाखल व्हा. शेवटच्या बॉल साठी एक मिळालेली संधी आणि त्या संधीचं आता सोनं केलं जाईल का? धावसंख्या स्कोर काबर आहे 63. पुढचा चेंडू आहे आता फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, कारण आता मिळालाय फ्री हिट. येईल का एखादा मोठा हिट याचीच उत्सुकता आता लागली आहे. स्ट्राईक एंडला असतील बबलू पाटील. 6 बॉल मध्ये 11 वर खेळतोय. प्रथमेश जाधवने थोडीशी चूक केली या ओव्हरमध्ये, त्याची शिक्षा त्याला मिळेल का? किती टार्गेट सेट होणार? अनेक प्रश्न आहेत आणि त्याचं उत्तर देणारा हा चेंडू. प्रथमेश तयार. स्ट्राईक एंडला आहे बबलू. नॉन स्ट्राईक एंडला भूषण गोळे. शेवटचा बॉल पहिल्या डावातला. शेवटचा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय. धाव घ्यायची आणि ते आता फलंदाज होईल धावबाद. त्यामुळे फ्री हिटच्या बॉलवर धाव मिळालेली नाही. विकेट इथे आलेली आहे. 6वा धक्का बसतोय व्यंकटेश वॉरियर्सला. 63 धावा धाव फलकावर आहे. 64 धावांचा असेल लक्ष आता या सामन्यामध्ये. संभा लायन्स खराडीच्या समोर. 36 चेंडू आणि जिंकण्यासाठी 64 धावा बनवल्या जातील का? काय घडेल, काय बिघडेल? जसं दुसऱ्या डावाला होईल सुरुवात या ऐकूया. तब्बल 12 राज्य आणि 11 पुरस्कार प्राप्त समालोचक प्रशांत आदवडे सर या सर आपले स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद. समालोचन कक्ष थोड्याच वेळात आमदार आदरणीय श्रीयुत बापूसाहेब पठारे यांचं आगमन या स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्त होणार आहे आणि थोड्याच वेळात त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न होईल. तसेच रणजीपटू महाराष्ट्राचे हितेशजी वाळुंज यांचं आगमन देखील थोड्याच वेळात या स्पर्धेनिमित्त होणार आहे. तर त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. थोड्याच वेळात आदरणीय बापूसाहेब पठारे साहेब यांचं आगमन झालेलं आहे होईल पुढच्या 10 मिनिटांमध्ये आणि त्यानंतर मग या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहणार आहोत. सर्व सन्मान्य पाहुण्यांचं जे व्यासपीठावर उपस्थित आहे मनपूर्वक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. निर्भीड बाणा तोफ खाणा रणात धडाडला. चंदन नगर वॉरियर्सचा क्रिकेट कडाडला. फिरवून बॅट मारुणी बॉल नाद असा लागला. मानाच्या खराडी चषकचा आवाज दणाणला. मानाच्या खराडी चषकचा आवाज दणाणला. मानाच्या खराडी चषकचा आवाज दणाणला. पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेने चंदन नगर वॉरियर्स आयोजित महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधील एक मानाची स्पर्धा खराडी चषक 2025 अर्थात भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आलेल्या तमाम संघांचे, संघ मालकांचे, खेळाडूंचे, देणगीदार मान्यवरांचे, हितचिंतकांचे आणि क्रीडा शौकीनांचे खराडी चषक स्पर्धेचे प्रमुख आयोजक तथा पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष मान्य पंढरीनाथ उर्फ पप्पू शेठ गरुड यांच्या वतीने हार्दिक स्वागत. दमदार स्वागत. या खेळाची साऱ्या महाराष्ट्रात घुमते कीर्ती. खराडी चषक म्हणजे अंगात चढते स्फूर्ती. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचा आशीर्वाद लाभला. वेलकम
वेलकम बैक, सभी का स्वागत है। बैटरी.ai प्रेजेंट कराड़ी चषक 2025 सीजन 20 टूर्नामेंट के आयोजन करता पप्पू शेठ गरुड़ साहब। 20 साल इस टूर्नामेंट के लिए बहुत बड़ी उपलब्धि, और थोड़ी देर के बाद आज इस प्रतियोगिता में आप मंच के ऊपर आप देख सकते हैं बहुत सारे मेहमान पहुंच चुके हैं उद्घाटन समारोह के लिए, और खास करके महाराष्ट्र टीम के लिए बतौर गेंदबाज बहुत ही बढ़िया गेंदबाजी करने वाले स्लोप लेफ्ट आर्म शिक आपण सर्व सन्माननीय पाहुण्यांचा सन्मान करणार आहोत. थोड्याच वेळात आदरणीय बापूसाहेब पठारे विद्यमान आमदार त्यांचं आगमन होईल. तसेच महाराष्ट्राचे रणजीपटू हितेशजी वाळुंज यांचं देखील या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शुभागमन होणार आहे. तसेच तमाम पाहुण्यांचं व्यासपीठावर उपस्थित असलेल्या प्रत्येकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षातून अपडेट घेऊया पुढच्या डावाचे. प्रशांत सर. मनीष, अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे हितेश वाळुंज हे या ठिकाणी दाखल होणारे महाराष्ट्र रणजीपटू आहेत. चेन्नई सुपर किंग्ससाठी नेटमध्ये बॉलिंग त्यांनी केलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एकाच सत्रामध्ये 2023 आणि 24मध्ये अतिशय दर्जेदार कामगिरी करत असताना त्यांनी 41 विकेट देखील प्राप्त केलेले आहेत. तर असे दिग्गज खेळाडू अगदी थोड्याच वेळात या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याकरता दाखल होणार आहेत. आणि मैदानावरती कृष्णा लक्ष्मण सातपुते या ठिकाणी दाखल होतोय, त्यामुळे टाळ्यांचा गजर झालेला आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये तो मैदानावरती दाखल झालेला आहे. जिंकण्यासाठी आव्हान असेल या मैच मध्ये 64 धावांचं. 64 रन प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है वो तो बिल्कुल आने वाला समय बताएगा. लेकिन ईद का जवाब पत्थर से देने के लिए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. बहुत बड़ा बैटल है आणि आगमन झालेलं आहे ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. क्रिकेट हे क्षेत्र ज्यांनी जवळून पाहिलं आणि आपल्या कामगिरीचा आढावा प्रत्येक वेळी दिला असे महाराष्ट्राचे रणजीपटू आदरणीय हितेशजी वाळुंज यांचं आगमन या स्पर्धेनिमित्त होत आहे. आम्ही स्पर्धेचे आयोजक आदरणीय पप्पूशेठ गरुड, पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष यांच्या वतीनं करतोय मनपूर्वक स्वागत महाराष्ट्राचे रणजीपटू हितेशजी वाळुंज. निश्चितच आज या स्पर्धेला खऱ्या अर्थानं 4 चांद लागणार आहेत, कारण स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याकरता हितेश वाळुंज महाराष्ट्र रणजीपटू यांचं शुभागमन होत आहे. आणि आता आगमन झालेलं आहे ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, ज्यांनी हे मैदान जपलेलं आहे असे आदरणीय बापूसाहेब पठारे विद्यमान आमदार यांचं आगमन झालंय आणि त्यांच्या शुभ हस्ते होणार आहे या स्पर्धेचा उद्घाटनाचा शुभारंभ. आदरणीय बापूसाहेब पठारे आपलं मनपूर्वक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. विशेष करून मनीष, हे मैदान या ठिकाणी उपलब्ध होण्याकरता त्यांनी जे प्रयत्न केलेत, अथक प्रयत्न केलेत, त्यामुळे आज इथे क्रिकेटपटू एक चांगलं क्रिकेट खेळत आहेत, चांगलं स्पोर्ट आपल्याला बघायला मिळते. आज आपल्याबरोबर आदरणीय सन्माननीय लोकप्रिय आमदार, कार्यसम्राट आमदार आदरणीय सन्माननीय बापूसाहेब पठारे साहेबांचं शुभागमन झाले. त्यांच्या समेत या ठिकाणी हितेश वाळुंज यांना देखील आपण पाहतो आहे. महाराष्ट्र रणजीसाठी, महाराष्ट्राच्या संघासाठी अतिशय दर्जेदार कामगिरी, स्पिन गोलंदाजी ते करतात. त्याचबरोबर या ठिकाणी 2023-2024 मध्ये त्यांनी दमदार कामगिरी केली. मैदानाचा सामना देखील सुरू आहे. आदरणीय सन्माननीय बापूसाहेब पठारे साहेब आपले सर्वांचे लोकप्रिय आमदार आहेत आणि हे मैदान, विशेष करून हे मैदान खेळाडूंसाठी उपलब्ध व्हावं याकरता साहेबांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. मनीष, बघा बापूसाहेबांचं हे ऋण आहे ते आपण लक्षात ठेवतोय, कारण क्रिकेटपटूंसाठी खराडीमध्ये हे मैदान कसं जपलं जातं त्याचं एक प्रामाणिक उदाहरण बापूसाहेब आपल्या वतीने आहे. त्याचमुळे नेहमीच तरुण तुमच्या पाठीशी आहेत, तुमच्या कार्याचा गौरव आपण सातत्याने करत आलेला, त्याचमुळे या परिसरातील लोकांनी सुद्धा तुम्हाला सातत्याने निवडून दिलेला आहे आणि त्याचमुळे नक्कीच आपल्या शुभ हस्ते थोड्याच वेळात या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. ज्याची आपण प्रतीक्षा करतोय अगदी चातक पक्षाप्रमाणे. तर सर्व मान्यवरांना मी विनंती करेन, आपण मैदानावर यायचं आहे. अंपायर 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार आदरणीय सन्माननीय बापूसाहेब पठारे साहेबांचं शुभागमन झाले. त्याचबरोबर ज्या खेळाडूची आपण आतुरतेने वाट बघत होतो ते हितेश वाळुंज महाराष्ट्र संघासाठी स्पिन गोलंदाजी करतात. एकाच आपण सत्रामध्ये 2023-24 मध्ये त्याने 41 विकेट घेण्याचा
या ठिकाणी कारनामा केला होता. त्याचबरोबर अनेक मान्यवर आहेत, आपण त्यांचा उल्लेख आवर्जून करूया. या ठिकाणी आदरणीय समीरजी भाडले जे वुमन क्रिकेट लीगचे 40+ कप चांगला क्रिकेट त्यांच्या वतीने खेळलं जाते, माझे उपसरपंच आहेत, तसेच सीझन 24 हॉलिडेचे मालक आहेत, त्यांचं देखील आगमन आणि त्यांची उपस्थिती या उद्घाटन सभेत झालेली आहे. तसेच मयूरजी झेंडे उद्योजक, बापूशेठ भंडारी उद्योजक यांचं देखील आगमन या उद्घाटन प्रसंगी झालेलं आहे. सर्व सन्मानी पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. आदरणीय राजेंद्रजी खांदवे साहेब हे देखील या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी उपस्थित आहे, मनपूर्वक स्वागत. आदरणीय मिलिंदजी खांदवे हे देखील उपस्थित आहेत या उद्घाटन प्रसंगी, मनपूर्वक स्वागत. सर्व सन्माननीय पाहुणे ज्यांनी आपला वेळातला वेळ या स्पर्धेसाठी राखलेला आहे आणि आदरणीय पप्पूशेठ गरुड यांच्या या स्पर्धेला त्यांनी जवळून पाहिलेल्या मागच्या 20 वर्षांपासून कुठलाच खंड पडून देता आपण ही स्पर्धा पाहतोय. आदरणीय शिवदासजी बाळे यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी. आता आपण खेळपट्टीचं पूजन करणार आहोत. एक महत्वाची बाब कुठल्याही क्रिकेटच्या स्पर्धेसाठी खेळपट्टीचं पूजन आणि खेळपट्टीचं पूजन या सर्व सन्मान्य पाहुण्याच्या उपस्थितीत आदरणीय बापूसाहेब पठारे विद्यमान आमदार यांच्या शुभ हस्ते होणार आहे. लोकप्रिय आमदार, कार्यसम्राट आमदार बापूसाहेब पठारे साहेबांच्या शुभ हस्ते कराडी चषकाचं शानदार उद्घाटन या ठिकाणी केले जाणार आहे. खेळपट्टीचं पूजन ही तर परंपरा आहे आणि ती परंपरा आपण प्रत्येक ठिकाणी जोपासत आहोत आणि त्यामुळे आपला वेळातला वेळ काढून आदरणीय बापूसाहेब पठारे विद्यमान आमदार यांच्या वतीनं नेहमीच पप्पूशेठ गरुड यांच्या कार्याला सलाम केला गेला, त्यांच्या वतीने नेहमीच विश्वास ठेवला गेलेला आहे आणि म्हणूनच तरुणांना एकत्र करण्याचं जे वेळ आदरणीय पप्पूशेठ गरुड यांचा आहे, क्रिकेटच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित करण्याचं काम आदरणीय पप्पूशेठ गरुड यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या कार्यावर विश्वास आदरणीय बापूसाहेब पठारे यांचा राहिलेला आहे. या आपल्या शुभ हस्ते आपण या खेळपट्टीचं पूजन करणार आहोत. यशचं पूजन करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. 20 वर्षाची तपश्चर्या, अर्थात दुसऱ्या टप्प्याकडे आपण वाटचाल करतोय. लवकरच 24 वर्षाचा कालावधी देखील पूर्ण होणार आहे आणि आज या मानाच्या मराठातील लोकप्रिय स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण याची देई याची डोळा पाहतो. मनीष, हा अद्भुत सोहळा आता tenniscricket.in वर देखील प्रेक्षक पाहत आहेत. 20 वर्ष पुण्यातली सर्वात जुनी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा हा गौरव प्राप्त केलेला आहे खराडी चषकाने आणि त्यासाठी सातत्याने मेहनत आदरणीय पप्पूशेठ गरुड यांची राहिली आहे आणि आदरणीय बापूसाहेब पठारे यांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचं होतंय पूजन. टाळ्यांच्या गजरामध्ये यशचं पूजन करत असताना इथे आदरणीय सन्माननीय बापूसाहेब पठारे साहेब लोकप्रिय आमदार आहेत आणि निश्चितच हे मैदान इथे खेळाडूंना उपलब्ध व्हावं याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला. त्याचबरोबर हितेश वाळुंज भारतीय या घरोळी क्रिकेटचा विचार केला किंवा मराठा झळकाचा विचार केला तर त्यांनी देखील खूप चांगली कामगिरी केली. 2023-24 मध्ये 7 मॅचेसमध्ये 41 विकेट घेतल्या आहेत आणि त्यांच्या शुभहस्ते देखील यशचं पूजन केलं जात आहे. रणजीपटू हे पद देखील खूप महत्वाचं आहे क्रिकेटच्या फॉर्मॅटसाठी आणि ते पद यांनी टिकवलेलं आहे. कित्येक विकेट्स मिळवले आहेत आणि चेन्नईसाठी देखील खूप चांगल्या पद्धतीने नीट बॉलिंग केलेली आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राचा आणि या परिसरात गौरव आणि 3 वर्ष हायेस्ट विकेट टेकर हे पद महाराष्ट्र रणजीसाठी त्यांनी कमवलेलं आहे. तर असं दिग्गज व्यक्तिमत्व या उद्घाटन प्रसंगी आपल्यासोबत उपस्थित आहेत. सौराष्ट्र विरुद्ध त्यांनी केलेली कामगिरी निश्चितच होते. टाळ्यांचा गजर आपण करूया. टाळ्यांच्या गजरामध्ये खराडी चषकाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होतंय आदरणीय सन्माननीय बापूसाहेब पठारे साहेबांच्या शुभ हस्ते आणि आता हितेश वाळुंज ज्यांनी सौराष्ट्र विरुद्ध त्यांची एक अतिशय जबरदस्त कामगिरी आहे. 70 धावा देत 8 गडी बाद केले होते. शानदार कामगिरी केली होती. त्याचबरोबर या संपूर्ण मॅच मध्ये 163 धावा देत 14 गडी बाद करण्याचं काम त्यांनी केलं होतं. अतिशय अतुलनीय कामगिरी केली होती. हितेश वाळुंज आपल्या बरोबर आहेत. त्याचबरोबर हे मैदान व्हावं हे सर्व खेळाडूंची इच्छा होती, स्वप्न होतं. त्यासाठी आपले लोकप्रिय आमदार बापूसाहेब पठारे साहेबांचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे आणि आज त्यांच्या शुभ हस्ते या अतिशय उत्कृष्ट असं मैदानाचं उद्घाटन देखील संपन्न झालेलं आहे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय. अगदी थाटात या संपूर्ण स्पर्धेचं उद्घाटन सोहळा आपण याची देई याची डोळा पाहिलेला आहे. 20 वर्षाची परंपरा या स्पर्धेला दुसऱ्या टप्प्याकडे आपण वाटचाल करतोय. लवकरच 24 वर्ष आपल्याला पूर्ण होतील आणि साहेब तुमचं योगदान आहे. हे मैदान उपलब्ध झालं म्हणून आज इथे सर्व भारतातील दिग्गज खेळाडू खेळत आहेत. तर क्रिकेटचा खेळ तुम्हालाही आवडतोय आणि आता त्याचा आनंद इथे आपले लोकप्रिय आमदार, कार्यसम्राट आमदार, कार्यकुशल आमदार बापूसाहेब पठारे देखील या ठिकाणी घेणार आहेत. आता राजकीय पटलावरती त्यांनी जबरदस्त तडाखेबंद बॅटिंग केलेली आहे पण आता या क्रिकेटच्या मैदानावरती देखील ते आता जबरदस्त बॅटिंग करतील.
हे मैदान आतापर्यंत जपलेलं आहे आणि यानंतर सुद्धा आदरणीय बापूसाहेब पठारे यांच्या वतीनं जपलं जाईल हा दृढ विश्वास आम्हाला आहे आणि त्याबद्दल सर्व क्रिकेट रसिक ज्यांचं स्वप्न असतं व व्यावसायिक स्पर्धा खेळण्याचं ते आदरणीय बापूसाहेब पठारे यांनी पूर्ण केलेलं आहे. राजकीय पटलावरती सामाजिक क्षेत्रामध्ये एक जबरदस्त कामगिरी केल्यानंतर आता हे मैदान आपल्याकरता उपलब्ध करून देणारे आपल्या सर्वांचं लोकप्रिय नेतृत्व, लाडकं नेतृत्व आदरणीय बापूसाहेब पठारे येथे चौकार षटकारांची आतषबाजी करण्याकरता सिद्ध झालेले. उद्घाटन सोहळ्यानंतर पप्पूशेठ गरुड साहेबांच्या कल्पक नेतृत्वाखाली आपण स्पर्धा. पहिला चेंडू आखूटवादा त्यांच्यापर्यंत हुकचा फटका खेळलाय, सुरेख फटका खेळलेला आहे. चेंडू स्क्वेअरच्या दिशेने सीमारेषा पार आणि बापूसाहेब पठारे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत चौकार आहे. दिवाळी नंतर आली आहे खराडीमध्ये खऱ्या अर्थाने क्रिकेटची दिवाळी. फटाक्यांच्या आतिषबाजीत उद्घाटन सोहळा संपन्न होतो आणि मैदानाच्या आत फटकेबाजी आदरणीय बापूसाहेब पठारे यांची. एका बाजूला फटाक्यांची आतषबाजी, दुसऱ्या बाजूला बापूसाहेब पठारे साहेबांची या ठिकाणी चौकार षटकारांची आतषबाजी मैदानावरती बघायला मिळते. आखोटपदा चेंडू पुन्हा एकदा हुक केलाय. पठारे साहेबांना धावांची भूक लागले त्यामुळे हुकचा फटका आपल्याला बघायला मिळालाय. ते चाबूक बॅटिंग करत असताना इथं आपल्या मैदानावरती पाहायला मिळत आहे. क्रिकेटची सर्वांचं नातं जुळलेलं आहे, त्याचमुळे जरी वय वाढते क्रिकेटचा मोह आवरता येत नाही आणि जबरदस्त फटकेबाजी कनेक्शन प्रॉपर होते आणि जबरदस्त खेळ बापूसाहेब पठारे देखील आनंदाने खेळत आहेत. सर्व प्रकारचे फटके त्यांच्या बात्यामध्ये ते पूल करू शकतात, हुक करू शकतात, कव्हर ड्राईव्ह खेळू शकतात. कृष्णा गवळी गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा हुकचा फटका. सातत्यानं हुकचे फटके घेत असताना आपले लोकप्रिय आमदार, कार्यसम्राट आमदार, कार्यकुशल आमदार आदरणीय बापूसाहेब पठारे साहेब. प्रत्येक बॉल कनेक्ट होतो ही महत्वाची बाब आहे. सराव तर हवाच आहे, पण तुमच्यामध्ये जर क्रिकेटपटू लपलेला आहे तर मग कुठल्याही मैदानात जाऊ द्या, तो क्रिकेट पुढे येतो. बघा पुन्हा एकदा पूल करताना बॉलला पाठवला मिड विकेट सीमेच्या दिशेनं. पॉवरफुल बॅटिंग झालेली आहे. यानंतर समीरजी भाडळे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, ते देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील आणि आता खेळतायत. राजेंद्रजी खांदवे हे देखील आता क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी सज्ज झालेले आहे. बघा क्रिकेट हे मुरलेलं आहे सर्व पाहुण्यांच्या मनामध्ये, त्याचमुळे मैदान कुठलंही असू क्रिकेट दिसलंच पाहिजे. आणि खांदवे पाटील आहेत, मग काय क्रिकेटचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेलच. बघा पुन्हा एकदा स्ट्रोक एक्झिक्यूट. मनीष चाबूक बॅटिंग आतापर्यंत आपण पाहिलेली आहे. मान्यवर क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत आणि काही बॅटपण असे असतात पवन ते हवेत सोनावणे हे खेळत देखील नाही. तुम्हाला या ठिकाणी उपस्थित राहतात. आपलं देखील मनपूर्वक स्वागत पवनजी. आपल्या या उद्घाटन प्रसंगी मनपूर्वक स्वागत आहे आदरणीय पप्पूशेठ गरुड यांच्या वतीनं. तसेच समीरजी भाडले जे वुमन क्रिकेट लीग चे आयोजक आहेत आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत, सीझन 24 हॉलचे मालक आहेत आणि क्रिकेटपटू क्या बघा बात आहे. जास्त फुटवर्क नाहीये पण कनेक्शन परफेक्ट. सहज एफर्टलेस बॅटिंग या ठिकाणी करत असताना समीर सर आपण पाहू शकता आयोजक पण आहेत आणि या स्पर्धेच्या निमित्तानं एफर्टलेस मक्खन बल्लेबाजी कर रहे. पप्पूशेठ गरुड यांना तुम्ही काल खेळताना पाहिलं, हे नेहमीच सातत्यानं पुणे जिल्ह्यातल्या क्रिकेटपटूंसाठी उभं राहणारं व्यक्तिमत्व आहे. मोठं पद त्यांच्याकडे आहे, भविष्याकडून त्यांच्याकडून अपेक्षा आहे. चांगलं क्रिकेट त्यांच्या वतीनं खेळलं जाते आणि त्यांच्या वतीनं पुणे जिल्हा शहर नियामक मंडळाचं अध्यक्षपद हे महत्वाचं पद आहे, तर त्यांच्या वतीनं क्रिकेटचा विकास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष म्हणून शहराची जबाबदारी साहेबांच्या खांद्यावरती. इथेच वाळूज यांच्याबद्दल देखील आपण माहिती प्रेक्षकांना सांगणार आहोत. चेन्नई सुपर किंग्ससाठी नेट मध्ये बॉलिंग करण्याची संधी मिळाली आणि त्यावेळेला चेतेश्वर पुजाराला दोनदा त्यांनी बाद केलेले आहे, दोनदा त्यांची विकेट काढलेली आहे. हितेश वाळुंज आपल्या बरोबर आहेत, त्याचबरोबर सर्व मान्यवर क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. हा खेळ आनंदाचा आहे, हा क्षण जगण्याचा आहे आणि तो क्षण प्रत्येक पाहुणा जगतोय. आपल्यातला क्रिकेटपटू पुन्हा एकदा मैदानात घेऊन येतोय आणि बघा पुन्हा एकदा सर्वात महत्वाची बाब कन्व्हर्जन रेट हा 90% आहे प्रत्येक पाहुण्याचा. कराडी चषक क्रिकेटचा उत्सव, क्रिकेटचा महासंग्राम आणि या स्पर्धेचं शानदार उद्घाटन आपण सध्या पाहतोय. आकाशामध्ये फटाक्यांची आतषबाजी आणि या क्रिकेटच्या मैदानावरती तुफान चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत असताना सर्व मान्यवर. शानदार उद्घाटन सोहळा, फटाक्यांची आतषबाजी, त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवर अलॉंग द कार्पेट खेळत आहेत, टॅप शॉट खेळत आहेत.
आदरणीय पप्पू शेठ गरुड साहेब या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार आहेत. त्यांच्या संकल्पनेबद्दल साकार झालेली मानाची स्पर्धा महाराष्ट्रातील लोकप्रिय स्पर्धा आहे आणि संपूर्ण भारतातले दिग्गज खेळाडू मनीष या मंचावरती खेळून गेलेले आहेत. येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये आणखीन दिग्गज खेळाडू या ठिकाणी येतील, रंग भरतील आणि निश्चितच या आपल्या भागाचं नाव संपूर्ण जगामध्ये जाईल. स्पर्धेचं यश केव्हा दिसून आलं, जेव्हा ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस असल्यामुळे स्पर्धा पुढे केली, पण मात्र एकही संघ कमी नाही झाला. हे यश आहे खराडी चषकाचं. सर्व संघ मालकांचं, संघांचं, खेळाडूंचं प्रेम असलेली स्पर्धा खराडी चषक. tenniscricket.in वरती या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतोय. पुढे सरसावत फटका अतिशय जबरदस्त, फुटपर खूप चांगलं होतं. डीप मिड विकेटच्या दिशेनं चेंडू सीमारेषा पार, कडकडीत चौकार. आयर्न मॅन सतीश पटारे आहेत आणि सतीश पटारे हे फक्त एका खेळापुरती नाही तर विविध खेळांसाठी ओळखले जातात आणि आयर्न मॅन असल्यामुळे त्यांचा फिटनेस दिसून येतोय. आदरणीय सतीश पटारे त्यांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आणि म्हणून आपण फुटपर देखील पाहिलाय. फिटनेस अगदी बघण्यासारखा, तंत्र खूप चांगलं आहे. आदरणीय हो आणखीन एक चांगला फटका, सुरेख शानदार बॅटिंग. मराठाचा रणजीपटू हितेश वाळूज आणि चेतेश्वर पुजाराला 2दा आउट करण्याचा मान त्यांना मिळाला होता. त्याचबरोबर 7 अत्यंत महत्वाच्या मॅच, 41 विकेट त्यांच्या नावावरती आहे. सौराष्ट्र विरुद्ध केलेली कामगिरी एकूण 7 विकेट म्हणजे 8 विकेट त्यांना प्राप्त झाले. 70 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. त्यानंतर एकूण ओव्हरऑल परफॉर्मन्स त्यांनी 163 धावा खर्च केल्या आणि 14 विकेट, 14 शिकार करण्याचा मान त्यांना मिळाला. बॅटिंग leather ball करतात अष्टपैलू cricket खेळाडू आहेत, आहे. त्यामुळे तंत्र या ठिकाणी टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. मान सन्मान. हितेश वाळूंज यांना अतिशय दर्जेदार कामगिरी. एक प्रश्न मी त्यांना विचारेन या निमित्तानं, महत्वाचा सामना देखील आहे, उद्घाटन सोहळ्याकरता उपस्थित आहात, सध्या महाराष्ट्रासाठी नेतृत्व करतात, तुमचं स्वप्न आता काय? जे प्रत्येक क्रिकेटरचं असतं तेच माझं स्वप्न आहे, भारतासाठी खेळायचं. निश्चितच क्रिकेटची सुरुवात कशी झाली तुमची, ज्या पद्धतीनं भारत संघासाठी संधी मिळालेली आहे? इन्व्हिटेशन मॅचेस असतात त्याच्यात परफॉर्मन्स करूनच, जे की नेहरू स्टेडियमला अकॅडमीवर लावून वगैरे जे लहान सगळं स्वप्न असतं पोरांचं तसं. चेतेश्वर पुजारीला 2दा आउट केलं, तर तेव्हा आनंद गगनात मावेनासा झाला होता? हो 100% भारताचा टेस्ट प्लेअर जो 100 मॅच खेळला होता, त्याची मला 2दा विकेट घ्यायला भेटली तर ह्याच्यापेक्षा काहीच मोठं स्वप्न नव्हतं. सौराष्ट्र विरुद्ध तुमची जी फिगर आहे, 8 गडी तुम्ही बाद केले होते, तो एक मोठा मोमेंट होता तुमच्यासाठी? हो माझं पहिलंच वर्ष होतं, मी भरपूर वर्ष स्ट्रगल करत होतो त्या चान्ससाठी आणि माझी तिसरीच मॅच होती आणि त्यांच्यासोबत मी 8 आणि 6 14 विकेट घेऊ शकलो, तर माझा टर्निंग पॉईंट होता लाईफबद्दल. 163 धावांमध्ये तुम्ही 14 गडी बाद केले होते, त्यामुळे निश्चितच महाराष्ट्र संघासाठी टॉपवरती तुम्ही सातत्याने राहिलेला आहे. त्याचा फायदा भारतासाठी तर खेळायचा आहे, पण भविष्यात IPL खेळण्याचं स्वप्न तुम्ही बघितलंय? हो 100%. IPLला 2 वर्ष मी CSKच्या टीम सोबत होतो डेव्हलपमेंट स्क्वॉडमध्ये, सो आहे ते प्रोसेसमध्येच आहे, नक्कीच ते होईल लवकर. हितेश वाळूंज तुमच्यासाठी शुभेच्छा असतील, ऑल द बेस्ट. सर्व मान्यवरांना मी विनंती करेन, आदरणीय सन्माननीय पठारे साहेब या ठिकाणी संवाद साधतात. मनीष पाटील. बापूसाहेब, खूप चांगला कार्यकाळ तुम्ही सांभाळलेला आहे, कार्यभार तुम्ही सांभाळलेला आहे आणि सर्व घटक पक्षांसाठी आपलं काम राहिलं आहे आणि त्याचमुळे निर्विवादपणे या जनतेने तुम्हाला पुन्हा एकदा निवडून दिलेलं आहे. प्रश्न असेल या मैदानाबद्दल, कारण ह्या मैदानासाठी खूप मोठी खटपट करावी लागलेली आहे, कारण खराडीसारख्या परिसरामध्ये मैदान राखून ठेवणं ही सोपी गोष्ट नाही आहे. कशा पद्धतीनं हा पाठपुरावा साहेब आपण केलात? कराडीमध्ये 5 ते 6 ग्राउंड आहेत, 6 ते 7 गार्डन्स आहेत. त्यामध्ये हे सर्वात मोठं ग्राउंड आहे की ज्याला अजून साधारणतः 2.25 एकर जागा न्याती मॉलच्या बाजूने मिळणार आहे आणि उद्या भविष्यात त्या बाजूला जी जमीन आहे त्यांचं उद्या स्कीम निघाली तर त्या बाजूने 1.5-2 एकर जमीन येऊ शकते. 3.5 आणि ही 8 आणि 3 11 11.5 एकराचा हा प्लॉट होऊ शकतो आणि एक चांगलं सुसज्ज ग्राउंड, अत्यंत चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी वेगवेगळ्या खेळाचे अकॅडमी या ठिकाणी होऊ शकतात आणि एक आपल्या पुण्यातील एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं क्रिकेटचं ग्राउंड या ठिकाणी खराडीला होऊ शकतं. कारण मी पुणे शहरामधल्या अनेक गावामध्ये गेलो, अनेक ठिकाणी गेलो, एवढी मोठी ग्राउंडला जागा कुठेही शिल्लक नाही आहेत किंवा राखून ठेवलेली नाही आहे. परंतु या ग्राउंडवर सुद्धा काही
रिझर्वेशन काढून जमीन मालकांना किंवा मालकाच्या ऐवजी दुसऱ्यांना घेण्याचं चाललं होतं, परंतु मी ते होऊन दिलं नाही. आणि मी असल्यामुळंच हे ग्राउंड राहिलं. मी बी एक खेळाडू आहे आणि खेळाडूची भावना ही खेळाच्या बाजूने असते. आणि म्हणून या ठिकाणी हे ग्राउंड असेल, लालमाती ग्राउंड म्हणतात की ते हॉलिवूड थिएटर समोरचं एक 6 एकराचं ग्राउंड आहे, परंतु त्या ठिकाणी थोडासा नाला बाजूला असल्यामुळं त्या ठिकाणी ते ग्राउंड थोडंसं कमी झालं. आणि दुसरंही ग्राउंड आहे ते IT पार्कच्या लागून आहे, गेरा ग्राउंड म्हणतात, परंतु ते सर्व नंबर 73 मधलं ग्राउंड आहे. त्या ठिकाणी थोडंसं लहान ग्राउंड आहे, परंतु साधारणतः एक 5 एकराचं ग्राउंड त्या ठिकाणी आहे. दुसरं ग्राउंड आहे ते याच मागच्या रस्त्यावर दर्ग्याच्या अलीकडे एक ग्राउंड आहे. असे मेन 4 ग्राउंड आणि छोटे ग्राउंड या ठिकाणी आहेत. आणि म्हणून या ठिकाणी निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये सर्व ग्राउंड चांगल्या पद्धतीने डेव्हलप करून या ठिकाणी या परिसरातल्या खेळाडूंना वेगवेगळ्या खेळण्याचं ग्राउंड या ठिकाणी तयार केले जातील. खरं म्हटलं तर मधल्या काळामध्ये सत्तेमध्ये नसल्यामुळं थोडंसं अडचणी येतात आणि पाहिजे तेवढा निधी या ठिकाणी या सर्व कामांना मिळत नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं हे ग्राउंड असतील. आता आमचं इंडोर स्टेडियम खराडीला आहे की जे इंडोर स्टेडियम या शहरामध्ये एकच आहे की खराडी इंडोर स्टेडियम म्हटलं की 1.5 एकराचं बंदिस्त स्टेडियम आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा होतात. अनेक खेळाडूंना त्याचाही लाभ मिळतो. आणि म्हणून या गावाचा नावलौकिक वेगवेगळ्या स्पर्धांच्या निमित्तानं कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा पद्धतीचं एक वातावरण या ठिकाणी होत असतं. पप्पू गरुड आणि त्यांचे सर्व सहकारी दरवर्षीच ह्या स्पर्धा आयोजित करत असतात. आमच्या खराडीमध्ये आज जर पाहिलं तर अनेक खेळाडू या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं खेळताना आपण पाहतोय. आमचं आताच आपण पाहिलो की सतीश पठारे हा आयर्मन 3 वेळा झाला आणि आता तोही क्रिकेटमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा खेळ करतो. आणि आर्या स्पोर्टच्या नावाखाली अनेक स्पर्धा त्यांनीही जिंकलेल्या आहेत. आणि म्हणून खराडीमध्ये सतीश पठारे म्हटलं की क्रिकेट आणि स्पर्धा याचं गणित आहे. आणि म्हणून आयर्मन होण्याचं सुद्धा काम छोटं नसतं, तेही मोठं काम आहे. ते काम या ठिकाणी सतीशनी गेले वर्षभरामध्ये 3 वेळा त्याने 1.5 वर्षामध्ये 3 वेळा आयर्मन होण्याचा मान सुद्धा मिळवलेला आहे. आणि तो मान पाहिलं तर या गावामध्ये पहिलाच खेळाडू आहे की सतीश अनेक वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन हा मान मिळवलेला आहे. आणि म्हणून अनेक जण या ठिकाणी या ग्राउंडवर वेगवेगळ्या ठिकाणी अधिकारी झालेले आहेत. कोण वेगवेगळ्या मग अकॅडमीच्या माध्यमातून कोणी पोलीस झाले असतील, कोणी अधिकारी झाले असतील, किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये अनेकांनी आपलं करिअर करण्याचा प्रयत्न या ग्राउंडवर केलेला आहे. अनेक खेळाडू या ठिकाणी तयार होत आहेत आणि जास्तीत जास्त खेळाडू तयार व्हावेत ही भावना खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची आहे. आणि म्हणून आजच्या या स्पर्धेला अनेक मान्यवर उपस्थित आहेत. मग राजेंद्र खांदवे पाटील असेल, संदीप मोजे असतील, या ठिकाणी समीर भाडळे असतील, डॉक्टर सोनवणे असतील, शिवदास सुबाळे असतील, मिलिंद खांदवे असतील, या ठिकाणी सतीश पठारे असतील, संदीपचं नाव घेतलं, डॉक्टर साहेब असतील किंवा सर असतील. आमचे सातकर सर सुद्धा भरपूर असा प्रयत्न टवले साहेब करतायत. परंतु या ठिकाणी आपले रणजी प्लेयर सतीश वाळुंज, हितेश नाही का, हितेश वाळुंज हे या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हटलं तर त्यांनी या ठिकाणी रणजीमध्ये खेळलेले आहेत. अनेक चांगला उत्कृष्ट खेळाडू म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि म्हणून नावलौकिक असलेले अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी उपस्थित सर्वच मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो
आणि आपणा सर्वांच्या साक्षीनं या स्पर्धेचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकप्रतिनिधी पूर्ण विधानसभा क्षेत्र आढावा त्यांच्याकडे आहे. कुठे कुठे मैदानं आहेत किंवा कुठे काय गरजा आहेत त्या त्यांनी ओळखल्यात. मी सर्व सन्माननीय पाहुण्यांना निवेदन करतोय की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर पोचायचं आहे. आमच्या आदरणीय सोमनाथजी पठारे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. मनपूर्वक स्वागत. खूप चांगल्या पद्धतीने सर्व पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत उद्घाटन प्रसंगी. तर आमच्यासोबत पप्पूशेठ गरुड आहेत. तर पप्पूशेठ गेल्या 20 वर्षांपासून आपण ही स्पर्धा आयोजित करताय, तर का खंड पडत नाहीये? नेमकं नियोजन कसं असतं आपलं? या ठिकाणी पहिल्यापासून मला खेळण्याची सवय आणि नाईट टूर्नामेंट अण्णांच्या वाढदिवसाला करायचो. नंतर आपाच्या वाढदिवसाला या ठिकाणी टुर्नामेंट करायला लागलो आणि क्रिकेटची आवड त्याच्यामुळे स्पर्धा होत राहिली. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाच्या पण अध्यक्ष आहात आणि हे पद मिळालं तर मग नक्कीच तुमच्या मनामध्ये वेगवेगळ्या भविष्यातील संकल्पना असतील. तर भविष्यात पुणे जिल्ह्यामध्ये नेमकं नवीन काय पाहायला मिळेल? मला पुणे जिल्ह्याचं अध्यक्षपद मागच्या वर्षी संघटनेने दिलं आणि माझं पुढं असं असेल की खेळाडूंना प्रत्येक गोष्टीमध्ये इन्शुरन्स असो किंवा कुणी गरीब खेळाडू असतात, त्यांची परिस्थिती नसती आणि त्यांना पुढे जाता येत नाही, त्यासाठी संघटना सतत मदत करत होती. खूप चांगलं या ठिकाणी मत व्यक्त केलं. खराडी चषकाचं हे पर्व खूप चांगल्या पद्धतीनं सुरू झालेलं आहे असं आदरणीय बापूसाहेब पठारे यांनी घोषित केलेलं आहे. आणि आता आपण लगेचच पुढील सर्व कार्यक्रमासाठी वळतोय. मी सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर सन्मानपूर्वक विराजमान व्हायचंय. कराडी चषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार या ठिकाणी मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आपल्या सर्वांचे लोकप्रिय लाडके आमदार, कार्यसम्राट आमदार बापूसाहेब पठारे साहेबांचं शुभागमन, त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं शानदार उद्घाटन नुकतं संपन्न झालं. त्याचबरोबर हितेची बाळूंज रणजीपटू आहेत, ते देखील दाखल झालेले आहेत. सर्व मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती आसनस्तबा या स्पर्धेच्या निमित्तानं स्पर्धेचे शिल्पकार उद्घाते आदरणीय पप्पूशेठ गरुड साहेबांच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे, हृदयाच्या अंतकणापासून हार्दिक स्वागत आहे. आणि आता या व्यासपीठावरती या मैदानाकरता ज्यांनी अथक प्रयत्न केले, आपल्या परिसरामध्ये अनेक मैदानं क्रिकेटपटूंसाठी, खेळाडूंसाठी उपलब्ध व्हावीत, वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं, हा प्रयत्न प्रामाणिकपणे केलेला आहे. असे आपले लोकप्रिय आमदार, कार्यसम्राट आमदार, कार्यकुशल आमदार, आपल्या विकासासाठी नेहमीच पुढाकार घेणारे आमदार आदरणीय बापूसाहेब पठारे साहेबांचा अगदी थोड्याच वेळात सन्मान करणं. सर्व मान्यवरांना विनंती आहे, सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. सोमनाथ पठारे साहेब, आपल्याला देखील सन्मानपूर्वक विनंती आपण व्यासपीठावरती यायचे. मान्यवरांचा सन्मान, मैदानावरचा खेळ, सर्व मान्यवर आपण या ठिकाणी व्यासपीठावरती या. सातकर साहेब, आपण जर व्यासपीठावर येण्याची कृपा करावी प्लीज. सातकर साहेब या. सर्व सन्माननीय पाहुण्यांना निवेदन आहे की जे मंचाच्या खाली उपस्थित आहेत सर्वांनी आदरपूर्वक व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आदरणीय रवींद्र सातकर साहेब, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. सोमनाथजी पठारे साहेब, आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती यायचे. चला, सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे की आपण जे खाली आहात आपण कृपया मंचावर येऊन बसून घ्यायचा. सर्वांचा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला, आपण सर्वप्रथम सन्मान करणार आहोत ज्यांनी या मैदानाला जपलेलं आहे आणि नंतर जपतील अशी प्रतिज्ञा त्यांनी घेतलेली आहे. आदरणीय बापूसाहेब पठारे विद्यमान आमदार यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सातकर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. आदरणीय बापूसाहेब पठारे विद्यमान आमदार, सातकर साहेब आपण या, आपल्या शुभ हस्ते हा पुढील सन्मान पाहणार आहोत. रवींद्र सातकर साहेबांच्या शुभ हस्ते विद्यमान लोकप्रिय आमदार बापूसाहेब पठारे साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. काय विजन आहे आमदार साहेबांचं आणि किती मैदानं आहेत, कशी मैदानं खेळाडूंना उपलब्ध करून देता येतील, तरुणांना एकत्र कसं आणता येईल, विविध खेळांचं नियोजन कसं करता येईल. तर हे विजन आहे हे लाडके आमदार आदरणीय बापूसाहेब पठारे यांचं. त्यांचा होतोय सन्मान सातकर साहेबांच्या शुभ हस्ते. यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या.
आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार बापूसाहेब पठारे साहेबांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती संपन्न होतोय. संस्कृत प्रतीक पुष्प आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून ट्रॉफी देऊन हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर हितेश वाळुंज जे महाराष्ट्राचे त्यांनी पूर्ण केला. फायबर 5 विकेट घेण्याचा त्यांचा जो या ठिकाणी संकल्प होता तो देखील पूर्ण झालेला आहे. हितेश वाळुंज यांचा सन्मान आदरणीय पप्पू शेट गरुड यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. आदरणीय राजेंद्रजी खांदवे पाटील आपण पुढे यायचे, आपला सन्मान केला जाईल. आदरणीय राजेंद्रजी खांदवे पाटील या सतीशजी पठारे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होणार आहे. राजेंद्रजी खांदवे पाटील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. सतीशजी पठारे यांच्या शुभ हस्ते हा पुढील सन्मान राजेंद्रजी खांदवे पाटील. अतिथि देवो भव कहती ये भारत की धारा, सम्मान करके आपका निभा रहे परंपरा, ये हमारी परंपरा, ये संस्कृती है. कराडी चषक 2025 सीझन 20 मान्यवरांचा यथोचित सन्मान. त्यानंतर आदरणीय समीरजी भाटळे आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहात. आपण देखील यायचे जे स्वतः आयोजक आहेत. वुमन्स क्रिकेट चालू आहे वाघोलीमध्ये, आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि तो स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय रोहन पठारे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. रोहनजी पठारे या आपल्या शुभ हस्ते समीरजी भाटळे यांचा सन्मान मुख्य मंचावर केला जाईल. एक प्रगतशील शेतकरी आहेत, त्याचबरोबर सीझन 24 हॉलचे मालक आहेत आणि सध्या वुमन क्रिकेट लीग आपण बघतो 40 संघांची संपन्न होते, त्याचे आयोजक या ठिकाणी आहेत. त्यांचा सन्मान समीरजी भाडळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सर थँक्यू सो मच. आदरणीय शिवदाजी उबाळे या ठिकाणी उपस्थित आहे. आपण पुढे यायचे. आदरणीय शिवदाजी उबाळे आपण पुढे या. संजय माने यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. संजयजी माने या. शिवदाजी उबाळे यांचा सन्मान संजयजी माने यांच्या शुभ हस्ते मुख्य मंचावर होतोय. अतिथि देवो भव कहती ये भारत की धारा, सम्मान करके आपका निभा रहे परंपरा. मान्यवरांचा सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे, परंपरा आहे आणि म्हणूनच खराडीच्या या भव्य दिव्य मंचावरती सर्व दिग्गज मान्यवरांचा यथोचित सन्मान. डॉक्टर पवन सोनवणे आपण पुढे यायचंय. आपला सन्मान मुख्य मंचावर केला जाईल. डॉक्टर पवन सोनवणे यांचा सन्मान केला जाईल आणि मी विनंती करतोय सातकर साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते डॉक्टर पवन सोनवणे यांचा सन्मान मुख्य मंचावर केला जाणार आहे. डॉक्टर पवन सोनवणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर संदीपजी मोहिते आपण पुढे यायचंय. आदरणीय संदीपजी मोहिते यांचा सन्मान दत्तात्रयजी दिवटे यांच्या शुभ हस्ते होणार आहे. संदीपजी मोहिते यांचा सन्मान संदीपजी मोजे, माफ करा संदीपजी मोजे आपण पुढे यायचं आहे. दिवटे साहेबांच्या शुभ हस्ते संदीपजी मोजे यांचा सन्मान मुख्य मंचावर केला जाईल. मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी पाहतोय. टेनिस क्रिकेट .in वरती खराडी चषक 2025 मानाची स्पर्धा महाराष्ट्रातील. आदरणीय संजयजी घागरे आपण यायचंय पुढे. संजयजी घागरे यांचा सन्मान केला जाईल आणि सन्मान करण्याची विनंती करतोय मी दत्ताकंद यांच्या शुभ हस्ते हा पुढील सन्मान होणार आहे. भव्य दिव्य व्यासपीठ मान्यवरांचा सन्मान. एक अभूतपूर्व स्पर्धा खराडी चषक उद्घाटन सोहळ्याकरता उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सन्मान. 3 टाइम आयर्नमॅन मिस्टर सतीजी पठारे आपण पुढे यायचं. आपला सन्मान पप्पू शेट गरुड यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आयर्नमॅन हे पद आपण कमवलेलं आहे. आणि एक चांगले क्रिकेटपटू पण आहेत. आता त्यांनी दाखवून दिलं काय पदेल आली ती असतं. सोमनाथजी पठारे यांचं आगमन मनपूर्वक स्वागत आहे. सोमनाथजी पठारे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत. सतीशजी पठारे 3 टाइम आयर्नमॅन सन्मान होतोय पप्पू शेट गरुड यांच्या शुभ हस्ते. सोबत उपस्थित आहेत बापूसाहेब पठारे, लोकप्रिय आमदार बापूसाहेब पठारे, त्याचबरोबर स्पर्धेचे शिल्पकार पप्पू शेट गरुड यांच्या शुभ हस्ते सतीश पठारे यांचा विशेष सन्मान. सोमनाथजी पठारे आपण पुढे यायचं. आपला सन्मान केला जाईल. सोमनाथजी पठारे या. आपला सन्मान केला जाणार आहे आणि तो सन्मान करण्याची विनंती करतोय मी सचिन बोराटे यांच्या शुभ हस्ते हा पुढील सन्मान होईल. सोमनाथजी पठारे यांचा. सोमनाथजी पठारे या. आपला सन्मान केला जाईल. सचिनजी बोराटे यांच्या शुभ हस्ते सोमनाथजी पठारे यांचा सन्मान. आदरणीय सोमनाथजी पठारे साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. संस्कृत प्रतीकातलं पुष्प आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून ट्रॉफी देऊन हा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. व्यासपीठावर आदरणीय नानासाहेब आबनावे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती यांचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत. आदरणीय नानासाहेब आपनाबे यांचा सन्मान यापूर्वी संपन्न झालेला आहे. तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर, वेलकम. आदरणीय नवनाथजी पठारे आपण यायचे. आदरणीय नवनाथजी पठारे आपण पुढे यायचे. पप्पू शेट गरुड यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. या आदरणीय नवनाथजी पठारे आपण मनपूर्वक स्वागत आहे. पप्पू शेट गरुड यांच्या शुभ हस्ते हा होतोय नवनाथजी पठारे यांचा सन्मान. आदरणीय नवनाथजी पठारे साहेबांचा यथोचित सन्मान.
पप्पू शेठ गरुड यांच्या शुभ हस्ते या भव्य मंचावर. आदरणीय मिलिंद बापू खांदवे, आपण पुढे यायचे. आदरणीय मिलिंद बापू खांदवे या, आपला सन्मान मुख्य मंचावर केला जाईल. आदरणीय मिलिंद बापू खांदवे या. सातकर साहेबांच्या शुभ हस्ते आदरणीय मिलिंद बापू खांदवे यांचा सन्मान सातकर साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. मुख्य मंचावर खराडी चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. रवींद्र सातकर या ठिकाणी पुढचा सन्मान करतात. मान्यवरांची मानदेवाडी या व्यासपीठावरती मानाची स्पर्धा खराडी चषक 2025. मी आदरणीय नवनाथ पठारे साहेबांना विनंती करतो, आपण पुढे यायचं आणि आपले 2 मार्गदर्शनपर शब्द आवश्यक आहेत. मी विनंती करतोय, थोडक्यात आपलं मार्गदर्शन या तरुणांना मिळायला हवं. थोडक्यात आपलं मार्गदर्शन, आणि तुम्ही उत्कृष्ट वक्ता आहात ही आम्हाला माहिती मिळालेली आहे. तर आपले महत्त्वाचे मार्गदर्शनपर 2 शब्द आपण द्यायचे. थोड्याच वेळात ते आपलं मार्गदर्शन देतीलच. चला, आभार प्रदर्शन आपण करायचंय. हॅलो. उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी, आज आपल्या या खराडी चंदनगरमध्ये पुणे जिल्हा, काळजी नका करू, मला माहिती आहे माझ्या अगोदर आदरणीय वक्ते बोललेले आहेत, त्याच्यानंतर बोलणं योग्य नाही. त्याच्यामुळं सगळ्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी खास पप्पू शेटला मीच सांगितलं की मी आता मार्गदर्शन किंवा भाषण करणार नाही, तर आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि खेळाडूंचं आणि संघांचं या ठिकाणी आभार मानणार आहे. या ठिकाणी आमचे मित्र पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक संदीप शेठ जराड आपणही उपस्थित राहिला. आपलं देखील पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ व पप्पू शेठ गरुड यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी त्यांचा सन्मान या ठिकाणी पप्पू शेठ गरुड करत आहे. नगरसेवक संदीप जराड, आपणास विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. आज या ठिकाणी या चंदनगर वॉरियर्स आयोजित महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा दुसरा दिवस. खरं तर काल या क्रिकेट स्पर्धेला मोठ्या आनंदात उत्साहात या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. आणि आज काही मान्यवरांना काल माझ्या मते लगीन सराई मोठी असल्यामुळं पप्पू शेठ तुम्ही आज कार्यक्रम ठेवलेला दिसतोय, कारण काल भरपूर लग्न तीत मोठी होती आणि दरवर्षी या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहत असतात. परंतु काही कारणास्तव पप्पू शेठने अनौपचारिकता आज हा क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. प्रामुख्याने ज्यांच्या शुभ हस्ते या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन झालं ते वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आमचे मार्गदर्शक बापूसाहेब पठारे यांच्या उपस्थितीमध्ये या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि ज्यांनी यूट्यूब लाईव्ह चॅनल या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून पप्पू शेठ गरुड यांना स्पॉन्सर केलेला आहे, अशा वाघोली गावच्या माजी सरपंच, पंचायत समितीच्या माजी सभापती आमच्या मार्गदर्शिका वसुंधरा काकी उबाळे, आपणही या ठिकाणी उपस्थित राहिला. आपले देखील पप्पू शेठ गरुड मित्र परिवार आणि चंदनगर वॉरियरच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. या ठिकाणी आपण सर्वच मंडळी पप्पू शेठ गरुड गेले अनेक वर्ष आपल्या खराडी चंदनगर भागामध्ये अतिशय उत्तम प्रकारच्या क्रिकेट स्पर्धेंचं आयोजन या ठिकाणी करत असतात. आणि ते कशा पद्धतीने करत असतात तर पप्पू शेठ हे मी रविवारी सांगेल. त्याच्यामुळं आपण सर्वजण त्यांनी ज्या ऑर्गनाईज करणाऱ्या क्रिकेट स्पर्धेला सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थिती लावता आणि माझ्या मते महाराष्ट्रातून अनेक संघ या ठिकाणी उपस्थित राहून क्रिकेट खेळण्याचा आनंद या ठिकाणी घेतात. प्रथमतः आपणा सर्वांचं मी पप्पू शेठ गरुड असेल, चंदनगर वॉरियर्स असेल आणि टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्हा असेल यांच्या वतीने आपणा सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आणि आभार व्यक्त करतो. आणि अधिकचं न बोलता आलेल्या सर्वच मान्यवरांचं पप्पू शेठ गरुड यांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या वाघोली गावच्या सरपंच आदरणीय वसुंधराताई शिवदास उबाळे जे आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान. पप्पू शेठ गरुड या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे उद्घाते यांना मी विनंती करतोय आपण हा सन्मान करावा. या स्पर्धेकरता आपलं योगदान प्रचंड आहे. एकदा सर्वांना विनंती आहे ताईंसाठी जोरदार टाळ्यांचा गजर करा.
वाघोली गावच्या रणरागडी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथम नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्यासाठी फार मोठं योगदान त्यांच्याकडनं आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. थँक्यू ताई, थँक्यू सो मच. मॅच देखील महत्वाचा आहे. मॅचच्या दिशेने देखील जातो आहे. मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आदरणीय पोपट पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आकाश बोराडे यांच्या शुभ हस्ते पोपट पाटील साहेबांचा सन्मान मुख्य मंचावर केला जाणार आहे. सर्व सन्माननीय पाहुणे आपल्या बहुमूल्य वेळ राखतायत, तर पोपट पाटील साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आकाश बोराटे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल पोपट पाटील साहेबांचा. या सर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर्व सन्माननीय व्यक्ती ज्यांनी खरंच या स्पर्धेत हित जाणलेलं आहे, स्पर्धेला आपलं मानलेलं आहे आणि आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी राखलेला आहे, सर्वांचं मनपूर्वक स्वागत आम्ही आदरणीय पप्पू शेट गरुड यांच्या वतीने करत आहोत. आदरणीय अनिल तवले साहेब आपण पुढे यायचं आहे. आदरणीय अनिल तवले साहेब आपण पुढे, आपला सन्मान देखील मुख्य मंचावर केला जाईल. आदरणीय अनिल तवले यांचा सन्मान स्वप्नील कोठावळे यांच्या शुभ हस्ते होणार आहे. स्वप्नील कोठावळे साहेब आपण या, आपल्या शुभ हस्ते हा पुढील सन्मान केला जाणार आहे. अनिल तवळे साहेबांचा हा सन्मान मुख्य मंचावर कोठावळे साहेबांच्या शुभ हस्ते होतोय. मनपूर्वक स्वागत अनिलजी. मुख्य मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर आदरणीय राजेंद्रजी गवते साहेब आपण पुढे यायचंय. आदरणीय राजेंद्रजी गवते, संतोष आरगडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. गवते साहेब आपण या, आरगडे साहेबांच्या शुभ हस्ते हा पुढील सन्मान मुख्य मंचावर केला जाईल. आपलं मनपूर्वक स्वागत आदरणीय पप्पू शेट गरुड यांच्या वतीनं या खराडी चषकाच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. मनीष मेहमानों का सम्मान तो हो रहा है. एक तरफ 20 रन 2 विकेट के नुकसान पर संबा लाइंस और 20 गेंदों में 44 रनों की जरूरत है. कृष्णा का रनआउट होना और उसके बाद में सौरभ शिंदे का मैदान के अंदर आना, सौरभ के ऊपर दारोमदार रहेगा. वो मैदान के अंदर है ना, तब तक मैच बना रहेगा, मजा आएगा इस मुकाबले में. अमोल शिलके 8 पर खेल रहे, सौरभ शिंदे 10 पर बल्लेबाजी कर रहे. जाहिद का ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर. 20 गेंदों में 44 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. सौरभ ऑन स्ट्राइक और सर पर गेंद को पुल करना चाहते थे, बल्ले कानूनी किनारा, गेंद चली गई विकेट कीपर की तरफ. संभाजी पाटिल ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. तीसरा ओवर, स्कोर 20 रन 2 विकेट के नुकसान पर संबा लाइंस. और एक तरफ टीम की बात करें तो इस मुकाबले में वेंकटेश वॉरियर्स की टीम फील्डिंग कर रही है. गेंदबाजी करते हुए इस वक्त जाहिद पठान, इन्होंने भी बहुत अच्छा प्रदर्शन किया. जाहिद पठान प्रहार प्रीमियर लीग में. स्कोर 20 2 विकेट के नुकसान पर संबा लाइंस. फ्लैंक ट्रिप एक गली की तरफ खिलाड़ी, पॉइंट कवर पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर. ऑफ टाइम के बाहर फुल लेंथ गेंद थी, ड्राइव किया अलॉन्ग द कार्पेट, कवर ड्राइव है, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी. जब तक गेंद को फिर करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए हैं. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बैटर. स्कोर की बात करें तो 3 ओवर 22 रन 2 विकेट के नुकसान पर आपके पास 18 गेंदे हैं. 42 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. चेक सामना महत्वाचा आहे, पण थोडक्यात माहिती मी सर्व सन्माननीय पाहुण्यांना या खराडी चषकाबद्दल देणार आहे. आदरणीय पप्पू शेट गरुड मागच्या 20 वर्षांपासून ही स्पर्धा आयोजित करत आहेत. कित्येक स्पर्धा सुरू होतात, कित्येक बंद होतात, आयोजनाचं सातत्य तुम्हाला पाहायला मिळत नाही. पण खराडी चषकामध्ये मागच्या 20 वर्षांपासून पूर्ण भारतातले दिग्गज क्रिकेटपटू तुम्हाला खेळताना पाहायला मिळालेले आहेत आणि येत्या काही दिवसांमध्ये भारतातील ते दिग्गज नामवंत क्रिकेटपटू तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतील. मग तो कुठलंही राज्य असू द्या, पश्चिम बंगाल असू द्या, उत्तर प्रदेश असू द्या, दिल्ली असू द्या, राजस्थान, गुजरात, केरळ, तसेच आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधले खेळाडू सुद्धा तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळालेले आहेत आणि यानंतर सुद्धा खेळताना पाहायला मिळतील. तर हे क्रिकेटचं प्रेम आदरणीय पप्पू शेट गरुड यांनी जपलेलं आहे आणि क्रिकेटला नेमकं काय द्यायचंय तो अनुभव त्यांच्याकडे आहे. त्याचमुळे न चुकता प्रत्येक वर्षी त्या राज्यातले खेळाडू तुम्हाला या स्पर्धेत खेळायला पाहायला मिळतात. म्हणूनच जोरदार टाळ्या होऊन जाते आदरणीय पप्पू शेट गरुड यांच्यासाठी, जे सातत्य गेल्या 20 वर्षांपासून पप्पू शेट गरुड यांनी खराडी चषकासाठी जपलेलं आहे. आजचा दिवस, आज 8 संघ खेळत आहेत, उद्या सुद्धा असेच व्यावसायिक 8 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील आणि जास्तीत जास्त षटकं, 6 षटकांचं क्रिकेट तुम्हाला कुठेच पाहायला मिळत नाही आणि ते जपलेलं आहे. जास्तीत जास्त पर्याय कॅप्टनला कसे वापरता येतील पप्पू शेट गरुड यांनी ते प्रत्येक वर्षी जपलेलं आहे. तर या फॉर्मॅटसाठी
बापू साहेब तुम्हाला मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. असंच आपली क्रिकेटची सेवा आपण देत राहील हा आपला विश्वास कायम ठेवाल हीच आम्हाला सदिच्छा आहे. धन्यवाद. शुक्रिया मनीष. 18 गेंदों में 42 रनों की जरूरत है. स्कोर 22, 2 विकेट के नुकसान पर संभा लाइंस गेंदबाजी कर रहे नादिर शेख. बहुत ही तेज तर्रार गेंदबाजी करते हैं. इस बार रिवर्सिव खेलना चाह रहे थे, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए. गेंद चलेगी एक्स्ट्रा कवर पर और थोड़ी सी खराब फील्डिंग. फंबल allows the batsman to come back for a second. Now score moves on 24. We lost of 2 wicket. The remaining 70 runs and need 40 run to win this match. अच्छा बैटल, बहुत अच्छा बैटल है. कभी भी देखिए आखिरी गेंद तक मैच समाप्त नहीं होता. अमोल शेर के मैदान के अंदर 10 पर खेल रहे हैं. डबल फिगर में सौरभ शिंदे 12 पर बल्लेबाजी कर रहे हैं. नासिर तुरुप का पता है पिछले मैच में वो 4 विकेट हैट्रिक कौन भूल सकता है. और पिछले 2-3 टूर्नामेंट में शानदार प्रदर्शन रहा इनका. ऑफ टाइम के बाहर गेंद ही कट करना चाह रहे थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. रिक्वायर्ड 15 का है. 16 गेंदों में 40 चाहिए. तो ये ओवर बहुत महत्वपूर्ण होगा नजीर शेख का. हैट्रिक के साथ इन्होंने 4 शिकार किए थे. मैन ऑफ द मैच का अवार्ड इनको मिला था. और इसी तरह से एनबी ट्रॉफी और प्रहार प्रीमियर लीग का प्रदर्शन भी उनका बहुत ही बेहतरीन है. सबसे तेज गेंदबाजी करने वाले गेंदबाज है. गुलमोहर एंड से गेंदबाजी कर रहे हैं. ड्राइव किया अलॉन्ग द कारपेट. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक है. डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी वाइड स्ट्रॉन्ग पर है. खराब फील्डिंग और उसका फायदा उठाते दोनों बैटर. चलता रहूंगा, पथ पर चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. स्कोर बोर्ड को भाई चला दे रहे तो बिल्कुल आपका फायदा हो जाएगा. इस वक्त बल्लेबाज वही काम कर रहे हैं. अमोल शेर के 12 पर खेल रहे, सौरभ 12 पर बल्लेबाजी कर रहे हैं. स्कोर 26 रन 2 विकेट के नुकसान पर. यह बड़ा मुकाबला है, संघर्षपूर्ण मुकाबला दर्शक देख रहे हैं. आदरणीय विशालजी दरगुडे साहेब जे लोकमत वृत्तपत्रिकेमध्ये पत्रकार आहेत, तर विशालजी आपलं मनपूर्वक स्वागत आहे. लोकमत वृत्तपत्रासाठी पत्रकारिता विशालजी दरगुडे यांच्या वतीने पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक स्वागत. खराडी चषकाच्या वतीने आदरणीय पप्पू शेठ गरुडे यांच्या वतीने धन्यवाद. वेंकटेश वारियर और संबा लाइंस खराड़ी के बीच ये तगड़ा मुकाबला. गेंद और बल्ले के बीच जबरदस्त जंग. 15 गेंदों में 38 चाहिए. ऑफ टाइम के बाहर गेंद स्टीयर करना चाह रहे थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. संभाजी पाटिल ने विकेट के पीछे बहुत अच्छा काम किया. विशालजी दरगुडे आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि मी सन्मान करण्यासाठी निवेदन करतोय रोहनजी पठारे यांच्या शुभ हस्ते विशालजी दरगुडे जे लोकमत वृत्तपत्रासाठी पत्रकारिता करतात. चला या विशालजी, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर्व सन्माननीय पाहुण्यांचा आदरातिथ्य महत्वाचं आहे आणि त्याचमुळे प्रत्येक पाहुण्यावर लक्ष आदरणीय पप्पू शेठ गरुड यांचं आहे. विशालजी दरगुडे यांचं आगमन झालंय, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. धन्यवाद. पैरों पर गेंदी बहुत अच्छा यॉर्कर, सटीक यॉर्कर. अगदी तुमच्याच भाषेत सांगायचं झालं बुंद्यात टाकलेला चेंडू होता. टिपिकल मराठीमध्ये 26 धावा 2 गड्याच्या मोबदला. ही ताकद आहे. प्रचंड वेग नजीरकडे आहेत, परंतु कंट्रोल खूप चांगला आहे. वेगावरती स्वार होत असताना तुमच्याकडे कंट्रोल अतिशय महत्वाचा आहे आणि तो कंट्रोल इथे आपल्याला नजीर शेखकडनं पाहायला मिळतोय. अनुशासन के साथ गेंदबाजी कर रहे हैं. स्कोर 27, 2 विकेट के नुकसान पर. 13 गेंदों में 37 रनों की जरूरत है. फील्डिंग फ्लैग स्लिप, एक गली पॉइंट, डीप हिस्सा कवर, लॉन्ग ऑफ बॉडी लाइन की तरफ है. ऑन साइड पर लॉन्ग ऑन मिड विकेट स्क्वायर लेग बाउंड्री लाइन पर और फाइंडर का खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद. 27 पर 2, 37 रनों की जरूरत. ऑफ टाइम के बाहर गेंद थी वाइड यॉर्कर. पहले टोक रशिंग यॉर्कर था, अब ये वाइड यॉर्कर है. हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते और ऐसा आलम बन गया दोस्तों कि यॉर्कर के बिना हम बच नहीं सकते. बहुत ही बढ़िया गेंदबाजी. ऑन द टोस या ऑन द नोज आपको गेंदबाजी करना आना चाहिए. इस वक्त ऑन द टोस के साथ वाइड यॉर्कर कारगर साबित होते हुए. अब जाकर 4 ओवर 27, 2 विकेट के नुकसान पर आपके पास गेंदे 6 से 12, 37 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. इंपॉर्टेंट मैच है. काफी सारे दर्शक के टूर्नामेंट देख रहे हैं. टेनिस क्रिकेट.in 21 लाख सब्सक्राइबर हैं और बैटरी.ai प्रेजेंट खिलाड़ी चषक 2025 इस प्रतियोगिता के आयोजन करता पप्पू शेठ गरुड़. 20 साल का ये सबसे बड़ा लंबा सफर है. महाराष्ट्र का मशहूर टूर्नामेंट आप देख रहे हैं और पूरे भारत से खिलाड़ी यहाँ के अपना जलवा दिखाते, धूम मचाते हैं. अब जाकर स्कोर 27, 2 विकेट के नुकसान पर. संबा लाइंस प्रतियोगिता का ये सबसे बेहतरीन मुकाबला आप देख रहे हैं. संबा लाइंस से खिलाड़ी बनाम वेंकटेश वारियर्स 2 तगड़ी में मैदान के अंदर है. विकेट के पीछे संभाजी पाटिल. आईपीएल में 9वां झंडे का कारनामा किया था संभाजी ने, वो विकेट के पीछे है. अक्षय तावरे गेम चेंजर खिलाड़ी. इस बार बल्ले का बाहरी किनारा, संभाजी का सहारा और बल्लेबाज अमोल शेल के बैक टू द पेबल इन. संबा लाइंस के उम्मीदों को तीसरा झटका.
त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी. कृष्णा का रन आउट, वो बहुत ही महत्वपूर्ण विकेट था. कृष्णा लक्ष्मण साथ होते, बैक टू द पेवन चले गए. इसके बाद में सुशांत शिंदे जिनके ऊपर दारोमदार रहेगा. एक तरफ सौरभ जो है इंपॉर्टेंट पारी खेल रहे 11 गेंद में 12, लेकिन स्ट्राइक रेट को और बेहतर करने की जरूरत है. 11 गेंद में 37 चाहिए. दबाव इस वक्त संपल लाइन्स के ऊपर है. या व्यासपीठावरती आपले लोकप्रिय आमदार आदरणीय सन्माननीय बापूसाहेब पठारे साहेब त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं शानदार उद्घाटन आपण पाहिलं. निश्चितच मैदानाकरता असलेली आपण त्यांची काळजी बघितली आणि हे प्रेक्षक आहेत, तमाम प्रेक्षक सध्या आपल्याला बघायला मिळत आहेत, क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. अनेक मैदानं या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून उभी राहत आहेत. हेही मैदान या ठिकाणी त्यामध्ये आमूलाग्र बदल करण्याचं त्यांचं स्वप्न आहे, सुसज्ज करण्याचं त्यांचं स्वप्न आहे आपल्या खेळासाठी, क्रिकेटपटूंसाठी, आणि ते लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही आहे. रन संख्या 27, 3 विकेट के नुकसान पर 11 गेंद में 37 चाहिए. सौरभ शिंदे और एक तरफ सौरभ शिंदे, सुशांत शिंदे और सौरभ शिंदे. अक्षय तावरे इस बार हवा में उछला, बहुत ऊपर गेंद, नॉकआउट पर खिलाड़ी गेंद के नीचे, क्या ये कैच हो जाएगा? बहुत अच्छा कैच, बल्लेबाज सुशांत को शांत किया अक्षय तावरे ने. बॅटरी डॉट त्या गाण्यावर मला कराडी चषक नाचायचंय. 2025 लावा ते गाणं. क्रिकेट या म्हणजे स्पर्धेच्या चुकला निमित्तानं तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य सर्वांचे यशवंतराव चव्हाण यांची लाडके आमदार बळीची टाळी. आपण व्यासपीठावरती देखील दृश्य पाहू शकता. सध्या काय घडतंय, एक फोटोग्राफ घेतला जातोय. मैदानावरती चित्र जर बघितलं तर संभा लाईन्स थोडासा अडचणीचा सापडलेला संघ आहे. 10 चेंडू 37 धावांची आवश्यकता. हे सर्व मान्यवर, त्याचबरोबर आज रणजीपटू आपल्याबरोबर आहेत. नितेश वाळुंज, सौराष्ट्र विरुद्ध देखील त्यांची जबरदस्त कामगिरी, त्याचबरोबर 4 वेळा 5 पूर्ण करण्याची कामगिरी त्यांनी केली. आज ते व्यासपीठावरती आहेत. 27 for 4. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकडापासून हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं स्पर्धेचे शिल्पकार, स्पर्धेचे जनक, स्पर्धेचे उद्गाते पप्पू शेठ गरुड यांच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. और अब फिलहाल नए बैटर मैदान के अंदर आकाश लेफ्ट हैंडर बल्लेबाज है. स्कोर 27, 4 विकेट के नुकसान पर. रिवर्स खेल दिया, हवा में गेंद, पॉइंट पर खिलाड़ी तैनात थे, उनके आगे गिरी है और इस बार बाल बच गए बल्लेबाज. स्कोर 28, 4 विकेट के नुकसान पर. गेंद और बल्ले की भी जबरदस्त जंग देखने का मौका मिल रहा है. सध्या व्यासपीठावरती सर्व मान्यवर येणाऱ्या दिवसामध्ये या क्रिकेटच्या मैदानावरती काय बदल करता येतील यासाठी आपले सर्वांचे लोकप्रिय आमदार निश्चितच त्यांच्या समेत चर्चा करत असल्याचे दृश्य पाहायला मिळतील. 9 गेंदों में 36 रनों की जरूरत है. दबाव बढ़ता हुआ मोमेंटम फिलहाल गेंदबाज के पास. अक्षय तावरे, सौरभ शिंदे बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी, गेंद कॉन्सर्ट पर खेल दिया, मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी है, फंबल हुए तो दूसरे रन लेना चाह रहे, या खतरा है. सौरभ शिंदे जिनके पर दारोमदार था वो बैक टू द पेबल चले गए हैं. बड़ी सफलता, 28 पर 5वां झटका. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी. बहुत ही तेज तर्रार गेंदबाजी है. वेंकटेश वारियर तगड़ी टीम. स्कोर फिलहाल 29, 5 विकेट के नुकसान पर और 8 गेंदों में 35 रनों की जरूरत. संपूर्ण भारतातले खेळाडू या मैदानावरती खेळतात, त्यामुळे मनीष आपल्याला एक फार मोठी अपेक्षा आहे की या मैदानावरती क्रिकेट तर खूप चांगलं चालू आहे, पण हे मैदान लवकरच सुसज्ज व्हावं ही तमाम प्रेक्षकांची, खेळाडूंची या ठिकाणी मागणी असेल. व्हाईट बॉल और फिलहाल स्कोर 30 for 5, 30 रन 5 विकेट के नुकसान पर 8 गेंदे 34 रनों की जरूरत. उत्तम प्रकारे आता हे मैदान सजवले गेले कराडी चषकासाठी. याच मैदानावरती हिरबळ जर आली तर अजूनही या ठिकाणी खेळण्याकरता खेळाडूचा मजा येईल. बॅटची कळ लागले, संभाजी एस्ट्यांच्या मागे साबद आहे, सुंदर झेल टिपलाय, 6वा झटका. आदरणीय सन्माननीय
बापूसाहेब पठारे साहेब इथे आता स्पर्धेतील शिल्पकार आदरणीय सन्माननीय पपुशेठ गरुड यांच्याशी चर्चा करतायत. भविष्यात याच मैदानावरती काय आमूलाग्र बदल करता येतील का, हे मैदान बदलेल का. विकेट खूप चांगली आहे या ठिकाणी. आउटफील्ड साठी थोडीशी या ठिकाणी हिरवळ आली तर अजून मैदान खूप चांगलं होईल. प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी या ठिकाणी जर झाल्यात तर अजूनही या ठिकाणी या मैदानाची शोभा वाढेल. अर्थात फ्लड लाईट ती देखील आता या ठिकाणी नितांत आवश्यकता आहे. संपूर्ण भारताचं लक्ष या संपूर्ण स्पर्धेवरती असतं, त्यामुळे या सगळ्या अपेक्षा तमाम प्रेक्षकांच्या, लोकप्रतिनिधी या नात्याने आपण त्या पूर्ण कराल हीच अपेक्षा, रास्त अपेक्षा आपल्याकडून आहे. या मैदानाकरता तुम्ही प्रचंड मेहनत घेते. हे मैदान आपल्यासाठी राहावं, क्रिकेटपटूंसाठी राहावं, खेळाडूंसाठी राहावं, यासाठी प्रचंड संघर्ष सर आपण केला आहे. साहेब आपण प्रचंड संघर्ष केला आहे आणि त्यामुळे 20 वर्ष ही स्पर्धा न थांबता न थाकता या ठिकाणी पपुशेठ गरुड यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आपले सर्वांचे लोकप्रिय आमदार बापूसाहेब पठारे साहेब ज्यांच्या शुभ हस्ते या संपूर्ण स्पर्धेचं उद्घाटन संपन्न झालं. 7 चेंडू 34 धावांची आवश्यकता आणि आता 6 चेंडू 32 धावांची आवश्यकता. एक दावेदार संघ मैदानावरती व्यंकटेश वारियस. सर्व मान्यवर आपण उपस्थित झालात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. एक मानाची स्पर्धा महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेट .in वरती आपण पाहतात. battery.ai प्रेझेंट खराडी चषक 2025. खेतो का खेल 32 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. मंगेश चव्हाणने या स्पर्धेतलं पहिलं मेडल ओव्हर टाकलं होतं. त्यानंतर नझीरनं 3 विकेट हॅट्रिक घेतली. त्याचबरोबर विकेट मेडन ओव्हर टाकण्याचा मान त्यानं मिळवला. शानदार कामगिरी केली. संभाजी यष्टनच्या मागे. और फिलहाल अगर देखें तो बहुत बड़ा मुकाबला है. नजीर गेंदबाजी करने के लिए तैयार. क्लीन बॉल. काय चेंडू टाकलाय. ऍक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .in वरती बघण्यासारखा असेल. आपण स्क्रीन वरती पाहूया. बॅट्समन बाद झालाय. महत्वाचा धक्का. रणजितची खेळी संपुष्टात. फलंदाजाला पडली भूल. दांडी झाली गुल. गोलंदाजी पॉवरफुल. नजीर काय गोलंदाजी करतोय. अक्षरशः आग ओकतोय मैदानावरती. आगीचे गोळे आपण या रात्रीमध्ये मंतलेली रात्र आहे. सुरेख कामगिरी करत असताना 32 ला 7. संबा लाईन्स 5 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता. 21 लाख सबस्क्रायबर टेनिस क्रिकेट .in चे गोव्यामध्ये पूर्ण झाले MCTच्या टुर्नामेंटमध्ये. त्यानंतर आता 25 लाखाच्या दिशेनं वाटचाल करतील. तर मैदानावरती जो खेळ सुरू आहे निश्चितच पपुशेठ गरुड साहेबांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आहेत, त्याचबरोबर पुणे शहर नियामक मंडळाचे या ठिकाणी अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या संकल्पनेमधनं साकारलेली मानाची एक लोकप्रिय स्पर्धा, संपूर्ण महाराष्ट्राची अभिमानाची स्पर्धा अर्थात खराडी चषक 2025. 32 + 7. नजीर गेंदबाजी कर रहे और एक अच्छी गेंद टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई. और ये भाई आपको बल्ला दिखाना था तो आपने नजरें हटाइए. लेग बाय का इशारा अंपायर कर रहे. बल्लेबाज शिवा ढाले. निखिल और शिवा अब 4 गेंदों में 31 रनों की जरूरत है. शानदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. त्याचबरोबर 7 तारखेला ग्रँड फिनाले आहे. फायनलचा दिवस अंतिम महासंग्राम आपण पाहणार आहात. 33 रन 7 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी कर रहे गेंदबाज नाजिर. ऑनसर पर खेलना चाह रहे थे. इस बार वाइड बॉल का इशारा और स्कोर 34/7. 4 गेंदों में 30 चाहिए. वेंकटेश वारियर्स की बात करें तो जीत की दहलीज पर है और संबा लाइन्स इन बिग ट्रबल. हार के कगार पर. 4 गेंदों में 30. लाजवाब गेंदबाजी रही है नदीर शेख द्वारा. निखिल 2 पर बैटिंग कर रहे. शिवा अपना खाता नहीं खोल पाए. ऑनसेट पर पूर करना चाहते थे. टप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंद निकली है. सदी गेंदबाजी नदीर द्वारा और अच्छा वेरिएशन.
सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. मनीष आमच्याबरोबर जॉईन होत आहेत. जाऊया त्यांच्या दिशेने पुन्हा एकदा मंचावर. आदरणीय दादा काकडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान होतोय. मयूर झेंडे यांच्या शुभ हस्ते आदरणीय दादा काकडे साहेब यांचा सन्मान मुख्य मंचावर होत आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आदरणीय पप्पू शेट गरुड यांच्या वतीनं. आणि विजय जिम ज्यांच्या वतीने मला गिफ्ट टेम्पर मिळालेला आहे विरुद्ध मॅच साठी, त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत. मयूर झेंडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. मनपूर्वक स्वागत आणि आपल्या सहकार्याबद्दल आभार, धन्यवाद विजय जिम. थँक्यू. जय महाकाल आणि रियांश 11 आपण लगेचच तयार राहायचे. टॉस गेंद लॉकअप क्षेत्र में गेंद को ड्राइव किया, एक रन देने का अवसर. अब चक्कर आपके पास एक गेंद है और जीतने के लिए 28 रनों की जरूरत है. जय महाकाल टीमचा कॅप्टन आणि रियांश 11 पुढच्या सामन्यासाठी आपण लगेचच सज्ज राहायचे. 8:28 झालेत. इथे या मॅच मध्ये व्यंकटेश वॉरियर्स विजयाच्या उंबरट्यावरती आहे. टप्पा खाते गेंद थोड़ी सी नीचे आंसर पर खेलना चाह रहे थे. बहुत ही सदीबी गेंदबाज नजीर शेख द्वारा. उनका बॉलिंग विश्लेषण बहुत ही बेहतरीन. 2 ओवर 7 रन 1 विकेट और ये मुकाबला लाजवाब तरीके से वेंकटेश वारिस ने अपने नाम पर कर दिया. कांग्रेचुलेशन. बैटरी.ai प्रेजेंट खिलाड़ी चषक. बैटरी जोन में आप जाके बहुत सारे इनाम प्राप्त कर सकते हैं, जैसे कि पावर बैंक, उसके साथ एक बॉटल, और रजिस्ट्रेशन करेंगे तो आपको वहां मिलेगा एक iPhone 17. तो आप बैटरी जोन की तरफ आइए, बहुत सारा फन एंजॉयमेंट आपको करने का मौका मिलेगा. इंटरेस्टिंग मैच है आने वाला मैच. जय महाकाल बनाम रियांश 11 दोनों टीमें तैयार हैं. इस मैच में मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा जिन्होंने बहुत ही अच्छा प्रदर्शन किया. लाजवाब गेंदबाजी और कमाल का प्रदर्शन बतौर बल्लेबाज. 1 ओवर 5 रन और